संत आधी देव मग हाची उमग निमना संत सगुण देव निर्गुण म्हणून महिमान देवाश नाम रूपा चिंत्य जाण संती सगुण वर्णिले संत सगुण देव निर्गुण म्हणून महिमान देवाशी लक्ष लक्षामुळी संती सोय दाविली संत सगुण देव निर्गुण म्हणून महिमान देवाशी एका जनार्दनी संत थोर एका जनार्दनी संत थोर देव निर्धार दाखुला संत सगुण देव निर्गुण मनोनी महिमान देवाशी विठ्ठल जगन्निहितबाणी मणिननं मण्डनानां तरुण तुलसी माला कांदरं गंजनेत्रं
सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानदेव नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनाशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नदी दिव्य गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमाल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमांग्रजं छायामार्तण्डतं सम्भूतं तं नमामीश्वरे शनीश्वरं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांसी किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संतांचे माता जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हे दुख संत अधिदेव मग हाची उमगानी मना संत सगुण देव निर्गुण म्हणून महिमान देवासी प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी भगवान प्रभुशा
आपण सर्व भगवत भक्तांच्या सेवेकरता, भक्तिमातांच्या सेवेकरता आवाज थोडा क्लिअर करा. लक्ष्मण प्राणदाता भगवान श्री बजरंगबली, भगवान शनेश्वर, भगवान गणराया, भगवान शिवजी आदी करून देवदेवतांच्या सेवेकरता उपस्थित केलेला अभंग, सकल संतांचे राजे, शांतीचं तत्व ज्यांनी आपल्या अंगामध्ये विराजमान करून या जगताला शांती देण्याचे एक जिवंत उदाहरण, मराठवाड्याचं विद्यापीठाचं विभूषित रत्न, सकल संत शिरोमणी सकल संतांचे राजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंग संहितेतील चंद्रभागा माताप्रमाणे प्रावन करणाऱ्या पवित्र गाथेतील फार चरणाचा नाही पण 5 चरणाचा अभंग सेवेकरता उपस्थित केला. विठाला विठाला या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज अखिल विश्वातील मानवांना संत जीवनाचं आगळं आणि वेगळं महत्त्व प्रतिपादन करतात. आगळं आणि वेगळं महत्त्व प्रतिपादन करण्याचं म्हणण्याचं एकच कारण आहे. अनेक जीवाने, अनेक देवतेने, अनेक देवाने, अनेक संताने, अनेक साधू पुरुषानं संत जीवनाचा इतिहास तुम्हा आमच्या समोर ठेवला आहे. आपण पुन्हा पुन्हा तो इतिहास आपल्या श्रोत्रियंदिराद्वारे अंतकरणवृत्तीपर्यंत तो जाऊन त्या विचाराचा आनंद उपभोगला आहे. तो विचार अद्यापही आपल्या जीवनापर्यंत एक विशेषत्वाचा अनुभव घेऊन येत नाही. त्या अनुभवाचं दर्शन देणारा, त्या अनुभवाचं एक वातावरण, स्वात्मानुभव, स्वनंद ज्याला म्हणतात, त्या आनंदात विराजमान होण्यासाठी या जीवाला, या विश्वातील सकल मानवांना संत जीवनाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करतात. विठाला विठाला अभंग घेतल्या घेतल्या मला कळलं टाळकरीने माझ्याकडे कशा पद्धतीने पाहिलं. पण काय असतं, समयो जाणा भलते नाना भलते तेथे. नानाचंच कीर्तन असल्यामुळे नानाने समय जाणला पाहिजे बरं का पेटी मास्तर. आपल्यांना सर्वांना श्रुत आहे वैष्णवातील अग्रगण्य संत शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आणि त्यांचे श्रीगुरु जनार्दन स्वामी महाराजांचा आज पुण्यतिथी सोहळा आहे. गेल्या आजपासून म्हणजे कालपासूनच उत्सव सुरू आहे, पण आजपासून 3 दिवस जनार्दन स्वामी महाराजांचा देवगिरी या प्रांतामध्ये, आता आपण ज्याला दौलताबाद असं म्हणतो, अशा पवित्र क्षेत्रामध्ये संत जनार्दन स्वामीचा समाधी उत्सव चालू आहे. आणि त्या समाधी उत्सवाचं एक औचित्य शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भूमीमध्ये वास्तव्यास आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाङ्मय समाजासमोर फार तर फार लोप पावत चाललंय. हल्ली लोकांना वेळ कमी आहे. आम्ही महाराज लोक असो, आमची सर्व क्षेत्रातली ही धर्मप्रचाराचं काम करणारी मंडळी जरी असलो, कथा वगैरे झाली, वेळ कमी असतो. आम्ही म्हणतो नाही एकच हरिपाठ घ्या. नाथ महाराजांनी काय आपलं घोडं मारलं? खरं सांगू मी आपल्याला, आपण मराठवाड्यातली माणसं, आपण मराठवाड्यातल्या एका विद्यापीठाशी नतमस्तक होणारी माणसं, खरं सांगू मी आपल्याला, आपल्या जीवनामध्ये आळंदी तेवढी महत्त्वाची नाही असं म्हणत नाही मी, आहेच. देहू एवढा महत्त्वाचं नाही असं नाही, आहेच. परंतु आपण ज्या घरामध्ये राहतोय, आपण ज्या घरामध्ये जन्माला आलोय, आपण ज्या घरामध्ये आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करतोय, या घरातील जर विभूषित विद्या वैभवाचं आपण जर वैभव अंगामध्ये धारण करून प्रवास केला नाही, मला वाटतं त्या घराण्याची शान राहत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा संभाजीनगर जिल्हा आहे. ऐका जरा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या विचाराने आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगातील एका शीतल वाऱ्याने पवित्र झालेलं हे संभाजीनगर शहर आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज याच शहरातून देवगिरी या प्रांतामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा. मनुष्य जीवन हे श्रीगुरु प्राप्तीशिवाय अपूर्ण आहे. श्रीगुरु जोपर्यंत भेटत नाही, श्रीगुरूंचं जोपर्यंत दर्शन होत नाही, तोपर्यंत या मनुष्य जीवनाचं बंधार उपाय काम होत नाही. जीवन परिपूर्ण करायचं असेल तर ईश्वर भेटीनं परिपूर्ण जीवन होत नाही.
मी कीर्तनात बोलतो नारदाच्या गादीवर. तुम्ही म्हणाल महाराज आपण हा सर्व खटाटोप करतो, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासही अमोपग्रंथ केले. थोडासा आवाज मी कमी याच्यात बोलतो कारण की माझा आवाज बसलेला आहे, नाहीतर ओरडूनही बोलण्याची सवय आहे. परंतु शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे विचार, संताचे विचार जेवढे शीतल आलेत, त्या शीतल माध्यमातून जर आम्ही तुमच्यासमोर विचार ठेवले नाही, दुसऱ्या बाष्कळ गप्पा मारत राहिलो, मला वाटतंय तुमचे 2 तास फुकट गेले असं मला वाटतंय. संताचा निरोप, संताची अभंगाची व्याख्यानमाला जशास तसा निरोप जर नाही दिला, मला वाटतं त्या निरोप्याला कधीतरी बाद येऊ शकतो. हल्ली अवघड आहे. आपण सर्वजण बहुश्रुत मंडळी आहात. बरेच महाराज लोकांचं ऐकून त्यांना तुम्ही वाटं लावलं, म्हणजे त्यांच्या गावी आमच्या वाट्याला आलेलं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचं प्रसारित आपण थोडंसं कमी प्रमाणात पाहतोय. नाथांचा हरिपाठ सुद्धा घेणं लोकांना अवघड जातं. लोक म्हणतात नाथांचा हरिपाठ पाठ करणं अवघड आहे. उलट आहे लोकांचं. माऊलीचा हरिपाठ जितका अवघड पाठ करायला आहे तितका नाथांचा नाही. आपण सर्व भक्तिमती माता आहे. नाथांच्या हरिपाठामध्ये बहुश्रुत एका जनार्दनी आल्यावर बुचकळत नाही माणूस, पण ज्ञानोबारांच्या हरिपाठामध्ये ज्ञानदेव प्रमाण निवृत्तीदेव विज्ञान कधी कधी 6व्या अभंगालाच होतं नाही का. आत्महानिदान म्हणायचं तर कधी निवृत्तीदेव विज्ञान म्हणतं. ज्ञानदेव म्हणे आलं की माणसं जरा बुचकळतात. बरेच आमचे कीर्तनकार सुद्धा, त्यांना म्हणलं का हरिपाठ पुढं म्हणा, आप्पा ते पुढं म्हणत नाहीत. त्यांना म्हणलं म्हणा ना पुढं, ते म्हणे मला पुढं येत नाही, माग येत. कवर माग रा तू. अरे समाजाला ज्ञान सांगण्यासाठी तुला पुढं होण्याची हौस आहे. लोकांना विचार देण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी जर तुझा आताताईपणा सावरत नसेल तुझ्या जीवाला पुढं होऊन सांगण्याचा, तर वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली कीर्तनकाराच्या पाठच पाहिजे, तरच त्याने गादीवर उभं राहावं. विठाला विठाला स्वाभिमान सांगत नाही, पण आम्ही एक परंपरेला अनुसरून जगणारी माणसं आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेने, ज्ञानोबारांनी दिलेल्या संदेशानुसार सकल संतांनी ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या तत्वनिष्ठ परंपरेने चालणारी आम्ही मंडळी आहोत. म्हणजे आम्ही आमचा शहाणपणा सांगत नाही, परंतु एक नीतीने, शास्त्राने, संत विचाराने चाललो की समाज ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहत नाही. खरं सांगू मी आपल्याला, आम्ही हजारो कीर्तन ऐकली, आम्ही हजारो पारायणं केली, आम्ही हजारो व्याख्यानमाला ऐकली, आमच्यात परिवर्तन होत नाही. याचा परिणाम असा आहे, आम्ही परिवर्तन करणाऱ्याचे शब्द ऐकत नाहीत. हा आमचा मोठा दुर्गुण आहे. आमचा दुर्गुण आहे. आमच्या जीवनामध्ये असं काहीतरी होतं की ज्याच्या जीवनामध्ये संत चिन्ह उमटत नाहीत, संत विचार उमटत नाहीत, संत आचरण उमटत नाही, त्याच्या जीवनाच्या विचाराशी आम्ही लोक आज, आणि तसंच आहे, लटके ते रुचे. जितकं बेगड आहे तितका हा समाज बोलतो. जितकं बेगड आहे, मला वाटतं संतांनी सांगितलं, काय भुलला अशी नाविलाज आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची वाङ्मय रूपी तत्वप्रणाली थोडीशी समाजाच्या बाजूला असल्यामुळे थोडा अभंगाकडे दृष्टी टाकण्याचा मी प्रयत्न केला. आणि आपला नामसप्ताह गेले अनंत वर्षापासून चालू आहे. आपण रात्री सांगितलं, अंक फिक्स तो नाही आहे, पण 60 वर्षापासून चालू आहे असं सांगितलं. जवळपास 5 तप होऊन गेली, म्हणजे 12 पंचे 60. 12 वर्ष झालं की एक तप होतं, 25 वर्ष झाले की रौप्य महोत्सव असतो, 50 वर्ष झाले की सुवर्ण असतो, 75 झालं की अमृत म्हणतात, आणि शताब्दी झाल्या, 100 झाले की शताब्दी म्हणतात. असा एक संप्रदायाचा नामाभिधान करणारी वाक्यरचना आहे. त्या वाक्यरचनेमध्ये श्मशान हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आपण थोडं महिला मंडळ पुढं सरका पुढं, मागच्या मंडळीला जागा नाही, सरका तुम्ही पुढं, सरका दादा पुढं या पुढं. काय नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, इतका आवाज करू देत नाही मी साऊंडचा, एकदम शांततेत या पुढं. विठाला विठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून संत
संत जीवनाचं आगळं आणि वेगळं महत्त्व प्रतिपादन करतात. आपल्या जीवनामध्ये सतसत वियोग बुद्धीने सद्गुरूंनी जो विचार दिला त्या विचाराचं मंथन करून त्या विचाराशी भगवत स्वरूपता, सद्गुरूची दिव्यता, आत्मबोधाचा एक पारदर्शकतेचा भाग, स्वानंदभाव ज्यावेळेस नाथरायांना या प्रांतामध्ये येऊन लाभला आणि त्या प्रांतामध्ये श्रीगुरु प्राप्ती झाल्यानंतर श्रीगुरूंच्या वचनामृताने जीवनामध्ये काय बदल झाला त्या बदलावाचा विचार नाथराय या अभंगाच्या संबंधातून बोलणार आहेत. तत् अगोदर आज हरिदिनी आहे, आज सफला एकादशी आहे. जीवनामध्ये जेवढे असफल कार्य आहेत, जीवनामध्ये जेवढे वाईट गुण आहेत, जीवनामध्ये जेवढ्या निषिद्ध कर्म केलेल्या ज्या काही क्रिया आहेत त्या सर्व क्रिया आजच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय, आता नसन केलं दिवसभर तरी रात्री 12पर्यंत चालतं ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय हा श्लोक, हा मंत्र पढून रात्री 12पर्यंत 1008 नाममाला जपली तर आपल्या जीवनातले निगेटिव्ह सर्व विचार निघून जातात. असं एक शास्त्र आहे, पद्मपुराणामध्ये अशी कथा आहे. आजच्या एकादशी संबंधाने आपल्या मुलाला, आपल्या मुलीला काही वाईट वळण असेल, काही वाईट संगती असेल, किंवा कोणी काहीतरी बाधा केली असेल, कोणी काहीतरी याच्या जीवनामध्ये त्याची वृद्धी होऊन देत नसेल, कीर्ती वाढून देत नसेल, त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, आता भूदेव आहे तिथं, ज्योतिष्य तेच पाहतात. पण मी एक नारदाच्या गादीवरती पुराणातली कथा सांगतोय म्हणून ऐका. असं सांगितलं जातं पद्मपुराणामध्ये, आपल्या पुत्राविषयी, हे फक्त आईला करायला जमतं बरं का, पत्नीना करायचं नाही. आपल्या मालकावर, तिच्या मुलासाठी तिने करायचं. नाही तर हल्ली पत्नी सुद्धा आपल्या मालकावर बऱ्याचशा क्रिया करतात. का करतात, कशा करतात, ती आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अभ्यास आहे. विठाला विठाला आपल्या मुलांच्या जीवनातले सर्व निगेटिव्ह विचार तो सदाचारी, सद्विचारी, सद्विवेक बुद्धीने त्याचं जीवन त्याने जगावं असं वाटत असेल तर आजच्या दिवशी एक कागद घ्यायचा. म्हणजे मी ज्योतिष सांगायला आलो नाही, एक सांगतो पद्मपुराणातली कथा. एक कोरा कागद घ्यायचा, त्याच्यावर रेष सुद्धा नाही पाहिजे. पांढरं वस्त्र घ्यायचं, तो कागद त्याच्यावरती ठेवायचा. फुलाच्या 11 लवंगा घ्यायच्या, ऐकताय ना. एक चमचाभर मीठ घ्यायचं, 3 तेज पत्ते घ्यायचे आणि 1008 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करायचा आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावरून 11 वेळेस उतरायचा. परत त्या मुलीला जीवनामध्ये काही संकट आले, त्या मुलाला काही बाधा झाली तर कीर्तन करायचं सोडून देईन एवढा स्वाभिमानाने सांगतो. विठाला विठाला परमार्थ फळ देतो. परमार्थात आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वात्मानुभव प्राप्त होतो, पण आम्ही तितकंसं काटेकोरपणाने ती करत नाही. बघा, भगवंताने आपल्याला सांगितलं कर्मण्येवाधिकार असते. आपण कर्म करा, कर्म जरूर करा. कर्म केल्याशिवाय जीवनाला मोक्ष नाही. ऐका जरा, भूदेवाच्या मंत्र उच्चाराने कर्म, गीतेमध्ये असे सांगितलं जातं, प्रत्येकाला अनेक बंधन आहेत, त्यातलं पहिलं बंधन कर्माचं आहे. ते कर्माचं बंधन तोडल्याशिवाय मृत्यूलोकातला जीव परलोकाला जात नाही आणि परत त्याला कुठली गती प्राप्त होत नाही. असं कर्मामध्ये सांगितलं भगवंताने. अर्जुना, मानवाने कर्म जरूर करावं, पण त्या कर्म करत असताना फार मोठ्या जबाबदारीने करावं. मोघम काही चालत नाही बरं का. संप्रदायात सुद्धा मोघम काही चालत नाही, पण हल्ली मोघम माणसं यात आलेत. ऐका जरा बारकाई ना, तुम्ही सर्व सुशिक्षित मंडळी आहात. मी कोणाला नाव ठेवण्यासाठी या गादीवर उभा राहिलो नाही, मी आपला बालक आहे. बरीचशी मोघम मंडळी यात आली आणि कीर्तनाचा पार बोऱ्या विस्तार गुंडाळला त्यांनी. काय महाराज, कुठल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, सप्ताहाची नामपरंपरा काय असते, पहिल्या दिवशी नामाचं चिंतन सांगावं, नामाशी समाजाची प्रीती लागावी, काय जीवनामध्ये आपण करतोय याचा विचार ऑब्झर्वेशन जर या मंडळीने केलं, मला वाटतंय आमच्या कीर्तनातली मंडळी उठून परत विडी, सिगारेट, तंबाखू खाण्याचा विचार करणार नाही. नाही का?
आज असं झालंय बरं का, आज असं झालंय, सांगणारेच मुळात धोरणात नाही राहिले. कीर्तनकार जर नारदाच्या गादीवर कबड्डी खेळत असेल तर मला वाटतं कीर्तनात 2 तास तुम्ही श्रोत्यांनी एका मांडीवर का बसावं? प्रश्नच आहे. आम्ही जोपर्यंत स्थिर होत नाही, आम्ही जोपर्यंत संत विचाराशी संत गतीने आमची जीवनाची वाटचाल करत नाही, तोपर्यंत समाज सुद्धा स्थिर होत नाही. अरे या संतांनी किती कष्टा खाल्ल्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नको ती संकट सोसली. खरं सांगू, श्री गुरु शिवाय उद्धार नाही, श्री गुरु शिवाय हे जीवन परिपूर्ण होत नाही. या जीवनाला शून्य किंमत आहे. श्रीधर स्वामीच्या व्याख्यानामधून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवत महापुराण ऐकलं. पैठण क्षेत्रामध्ये दोलेश्वर नावाच्या मंदिरामध्ये पुराण ऐकलं. तो हेतू मनामध्ये बाळगला, श्री गुरु वाचोनी संसारी तारक, नसेसी निष्ठंका न कोणी, सद्गुरु शिवाय उद्धार नाही. हा अंगामध्ये एक निरोप घेतला, तो हेतू धरला. बस आता सद्गुरु प्राप्तीशिवाय आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही. तोच हेतू धरला आणि त्यांनी विचारलं, महाराज सद्गुरु कुठं भेटतील? साधू भेटतील कुठं? साधू कसे आहे? साधूंचं दर्शन पाहिजे, पण साधू दिसतेत कसे? साधूंचं रंग कसं, रूप कसं, वर्णन कसं? साधू भेट माझ्या जीवनामध्ये होईल का? या विश्वामध्ये 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितल्या. ऐका जरा बारकाईनं, ऐकल्या असतील तुम्ही कधीतरी, पुनश्च एकदा ऐकता, लिंकीनुसार ऐका. 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितल्या शास्त्रामध्ये. दुर्लभम त्रिमयव तत्, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय. लोकांमध्ये या कलियुगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. एक मनुष्य जीवन दुर्लभ आहे. आपल्याला सर्वांना प्रमाण माहित आहेत. नरदेह दुर्लभ दाना, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे रे. परत आपला जन्म कैलास नगर मध्येच होईल असं आहे माहित आपल्याला? नाही. परत याच जन्मामध्ये, याच देहामध्ये आणि याच मंडपामध्ये परत कीर्तनाला आपण येणार. 2100 साली येणार. नाही होऊ शकत, हे कदापि शक्य नाही. जोगी प्रकरणामध्ये तुकोबराय म्हणतात, बहुता दिवसा फेरा, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. नका घेऊ रे भार, या संसाराचा भार घेऊ नका, बोजा घेऊ नका. धर्म तोच सार. जीवनामध्ये इतर सार काहीच नाही, फक्त धर्म हे सार आहे. धर्म सार आहे. धर्माचं रक्षण करणं, धर्माचं आचरण करणं, ते तुझ्या जीवनामध्ये सार होईल. म्हणून परत आपल्याला पुनश्च प्राप्त होत नाही. चला, पहिली गोष्ट नरदेह दुर्लभ आहे, मनुष्यत्वम. दुसरी गोष्ट मुमुक्षता प्राप्त होणं दुर्लभ आहे. मुमुक्षता म्हणजे काय? विठाला विठाला मुमुक्षतामध्ये ईश्वर भक्तीची उत्कंठा, ईश्वर भक्तीची उत्कंठा लागून माझ्या जीवनामध्ये ईश्वर प्राप्त व्हावा, देव भेटावा, संत भेटावे, ही अपेक्षता, ही वृत्ती होणं, हिला मुमुक्षता असं म्हणतात. माझा उद्धार कधी होईल? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीचे 13व्या अध्यायामध्ये असं बोलतात, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. तुकोबरायने त्याचं वर्णन असं केलं, काही आईशी दशा येईल माझे चित्त पांडुरंगा झुरत सो. यापेक्षाही सोपं करून सांगितलं, देव कृपा करील मज काया लाज राखेल. जो भेटेल त्याला विचारा. सांगा ना, मला देव भेटेल? सांगा ना. माझ्या लक्ष्मण प्राणदाता भगवान श्री बजरंग बलीला माझ्या आईसाहेबांनी, मातेनं, सीतामाईनं विचारलं, हे हनुमंता, अरे माझ्या कृतीमुळं, माझ्या विचारामुळं, माझ्या एका मोह वृत्तीमुळे मी माझ्या प्रभू श्रीरामाला, माझ्या पतीला मी दूर केलं. माझ्या स्वतःच्या जीवनाच्या स्वार्थासक्तीपोटी मी प्रभूला दूर केलं. सांगणारे मारुती,
कधी भेटेल की रघुपती मजला सांगावं मारुती. सांग ना. ही वृत्ती होणं हिला मुमुक्षता म्हणतात. बस यापेक्षा जास्त प्रमाण देत नाही. आणि तिसरी गोष्ट संत भेट. सर्व जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मिळतं. मित्र दूर झालेला पुन्हा मिळतो. पुनर्मही. गेलेली जमीन आपल्या बापदादांनी कोणाकडे घाण ठेवली असेल. मुलगा कर्तबदार झाला, नोकरी व्यवसाय चांगला, क्षेत्रामध्ये प्रावीण्य झाला, पैसा मिळवला की ती गेलेली जमीन सुद्धा परत घेतो. पुनर्भार्या. एक सुभाषित सांगतोय, पुनर्भार्या. गेलेली पत्नी सोडून म्हणा किंवा डायरेक्ट यू कॅन गो वर. मेली, वारली म्हणा, काहीतरी आजाराने ती गेल्या. ती गेलेली पत्नी ती नाही येत परत, पण दुसरी करता येते. पुनर्भार्या. पुनर्लभ्य. सर्व पुन्हा पुन्हा जीवनामध्ये प्राप्त होतं. हे तर सर्व पुन्हा पुन्हा. हा पण शरीरम ना पुन्हा पुन्हा. आपल्याला सर्व पुन्हा पुन्हा मिळतं महाराज, पण शरीर पुन्हा मिळत नाही. मुमुक्षुता जीवनामध्ये प्राप्त झाली, परत भेटत नाही. आणि साधू जीवन हे आपल्याला भेटणं अवघड आहे. फार दुरापास्ताची गोष्ट आहे. एका नामदेवरायांच्या चौकडी चरणामध्ये असं प्रमाण आहे, चंद्रामृत सुख सेववेल. ऐका ऐका ऐका. चंद्राचं अमृत सुद्धा माणसाला सुखाने सेवन करता येतं. आपण दरवर्षाला एक दिवस करतो, त्याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. कोजागृती. त्याची पौर्णिमेचं नावच असं आहे, कोजागृती. कोण जागा आहे. त्या दिवशी माणसाने आपल्या जीवनातल्या एक उत्कंठित निगेटिव्ह विचारांना दूर करून ईश्वर प्रसारित जो प्रसाद आहे तो अमृतांजन सेवन करण्यासाठी माणसं कोण जागे आहेत. आपल्या आत्मकल्याणासाठी कोण जागे आहेत. मला वाटतं त्या दिवशी रात्री 12ला तो चंद्र आपण गॅलरीमध्ये दूध आणतो तापलेलं. हल्ली गॅसवर दिसणं शक्य नाही. किचनमध्ये चंद्र काय दिसणार नाही. बाहेर गॅलरीत तो आणून ठेवतो कुठंतरी आणि मग ते पाहतो. माणसं म्हणतात बघा ते चंद्र दिसला. हा दिसला. पण त्याचा फोटो काढायचा आणि स्टेटसला ठेवायचं. कुठंही गेलं का माणसं फोटो काढून स्टेटसला ठेवणं फार आनंद वाटतो. मी खरं सांगेल ताई, आपल्याला आपण दुसऱ्याची चित्र स्टेटसला ठेवण्यापेक्षा आपलं स्टेटस जर व्यवस्थित केलं तर समाज तुम्हाला निश्चित स्टेटसला ठेवेल. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या स्टेटसचा विचार करा. अरे चित्र विचित्र काढून स्टेटसला कशाला ठेवता. तुमचं स्टेटस असं बनवा की लोकांनी तुमचा वॉलपेपर ठेवावा. आपण याचे त्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा चला, माझा तो मी बाष्कळ गोष्टी सांगण्यासाठी आपल्यासमोर उभा नाही. चिंतन मला काही मांडायचं आहे. चंद्रामृत सुखाने सेवन करता येतं. रवी अस्ताला चाललाय, त्याला थांबवता येतं. म्हणजे मावळायला चाललेला सूर्य थांबवता येतं. ज्यांनी थांबवलं, आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याचशा ग्रंथात अशा कथा आहेत. प्रत्येक पतिव्रतेची एक कथा आहे. आत्ताच ज्या पतिव्रतेने आपल्या पतीच्या स्वकर्तृत्वावर आणि स्वतःच्या पातित्यप्रणाच्या शक्तीवर
देवांना सुद्धा बाळ बनवलं. आता 15 दिवसापूर्वी ते कार्य होऊन गेलं, दत्त जयंती. हां, या पातिव्रत्यपणाचं असं एक जाज्वल्य उदाहरण आहे. या पातिव्रत्य मातेनं, या 4 माता होऊन गेल्या शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रंथात एक एक या मातेचं उदाहरण आहे. त्या मातेनं आस्ताला जाणारा सूर्य थांबवला. आपल्याकडं रामायण कथा चालू आहे. आता तुळशी रामायण आहे वाटतं ते. भावार्थ रामायणामध्ये शंकराचं लग्न नाही आणि शंभूचं रामायणाचं काहीच कार्यकारण लग्नाचा संबंध नाही. पण आता कथाकार करतात 2 हात 3 मस्तक, रामकृष्ण हरी. मला नाव ठेवायचं नाही. तुळशी रामायणामध्ये आहे ते, पण नाथरायांच्या रामायणामध्ये नाही. चला, आस्ताला जाणारा सूर्य, लक्ष्मणाची पत्नी, काय तिचं नाव मला काही सांगता येईना, सांगा. सुमित्रा. उर्मिला. उर्मिला कोणतरी सीता म्हणलं, असं नको म्हणू, भाभी ती उर्मिला. उर्मिला आता माई साहेब आपले पतिराज स्वामी सोबत स्वामी सेवेसाठी गेले. 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. धरणीवरती अंग टाकायचं नाही. आईने सांगितलं, लक्ष्मणा जातोस श्रीरामासोबत, पण याद राख, स्वप्नात जर बंधूविषयी तुझ्या जीवनात विकृती आली, स्वप्नात जर रामाविषयी तुझ्या अंतकरणात द्वेष निर्माण झाला, स्वप्नात बरं का, जागृतीत नाही म्हणल्या, स्वप्नात द्वेष निर्माण झाला लक्ष्मणा, तर माझी कुश मी समजेल. विकृती पुरुषाला मी जन्म दिला, काही जीवनात तथ्य राहणार नाही माझ्या. आई, लक्ष्मणाने विचारलं, आई स्वप्न कधी पडत असतं ग? स्वप्न कधी पडत असतं? दुपारी 12 वाजता. हां, आता काही 12पर्यंत झोपत आहेत, त्यांना काय सांगता यायचं नाही का? आपण सर्व मंडळी पहाटे उठतात, ब्रह्ममुहूर्तावर उठतात, नाही का? स्वप्न कधी पडत असतं? पूर्ण झोपेत नाही. ऐका बरं का, पूर्ण झोपेत नाही, पूर्ण जागृतीत नाही, या दोन्ही मधल्या अवस्थेमध्ये स्वप्न असतं. जागता जव अशिजे जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखिजे, तेच स्वप्न. म्हणजे अर्धी झोप, अर्धी जागृती, अर्धी झोप आणि अर्धी जागृती यामध्ये जे पडतं त्याला स्वप्न असं म्हणतात. आणि ते स्वप्न खरं असतं गो, खोटं असतं? अरे ते स्वप्नच असतं. काहींना वाटतं स्वप्न खरं आहे. अरे स्वप्नच राहून गेलं. बऱ्याच जणांनी स्वप्न पाहिले, त्यांची स्वप्नच राहिले. आतापर्यंत कोणाचीच स्वप्न पूर्ण झाली नाही. खरं सांगू, एकच अशी माता होऊन गेली रामायणामध्ये, तिचं नाव त्रिजटा. तिचं स्वप्न असं खरं झालं, तिने सांगितलं होतं मंडोदरी मातेला, आई साहेब मी स्वप्न पाहिले 3 माझ्या जीवनामध्ये, पण ते 3ही स्वप्न माझ्या जीवनात खरेच झालेत. आतापर्यंत एक खरं झालं बघा, दुसरं सुद्धा स्वप्न खरं होईल. तुमच्या मालकाच्या मुकुट जो आहे तो दंदिशी भर सभेत आढळेल. आणि तिसरं स्वप्न असं आहे, तुमच्या पूर्ण कुळाचा नाश होईल. त्रिजटेचं स्वप्न खरं झालं, आपले स्वप्न खरं झाले नाही होणार आणि होणारही नाही. ज्ञानोबा म्हणतात, पाहता पाहिले स्वप्नीचे चेहिले जाईल राय. स्वप्न कसं आहे? मृगजळ दिसे. उन्हाळ्यामध्ये नांगरटीमध्ये, आता आपण गावाकडे गेला, आपण सर्व शेतकरीच आहे. तुम्ही सिटीमध्ये राहता म्हणजे काय मारोडी ब्राह्मण नाही आहेत, त्यांना सुद्धा जमीन आहे. आता आप्पाची जमीन कुसळीला आहे, आप्पाने सांगितलं मला. आहे, आपण शेतकरी असो रे, सर्व शेतकरीच आहोत. नांगरटी चैत्र वैशाखाच्या वेळेमध्ये आपण गेला, दुपारी 12 वाजता नांगरटीमध्ये पाणी पडल्यासारखं आपल्याला दिसतं. नांगरटीत दिसतं, हे डांबरीवर सुद्धा दिसतं, सडकावर, हायवे रोडला सुद्धा पाणी पडल्यासारखं दिसतं. पाणी असतं का? नाही. ते पाणी कोणाचं आहे? ते मृग जळाचं आहे. मृग म्हणजे हरिण, मृग म्हणजे हरिण आणि जळमध्ये पाणी. मृगाचं पाणी त्याला मृगजळ असं म्हणतात. ते मृगजळ साच नसतं. त्या हरणाला खरं वाटतं, ते पळतं आणि पाण्यात उडी मारेल, गार लागेल, घाम आलाय, उडी मारायला जातं, ऊर फोडून मरतं. त्याला असं म्हणतात ज्ञानोबराय, मृगजळ दिसे साचपणा ऐसे कोटियाचे पिसे ऊर फोडतं. ते स्वप्न खरं नाही, पण काहीच मंडळीचे स्वप्न खरे ठरतात. रामायणामधला असा प्रसंग आहे. लक्ष्मणाला सांगितलं जा, पण द्वेष आणू नको. आपले पतिराज आपल्या स्वामी सोबत गेलेले आहेत. ज्येष्ठ भ्राता श्री रामजी यांच्यासोबत वनवासासाठी गेलेले आहेत. आपल्या पतींना जर सर्व राजऐश्वर्याचा त्याग केला तर मी का उपभोगू?
उर्मिला माता तिनं अयोध्या नगरी सोडली आणि नंदीग्रामापर्यंत आईसाहेब उर्मिला माता आणि भरतजी बाकी सर्व परिवार गेला. काही रामायणामध्ये असं सांगतात ही इथंच थांबली नाही, एकटा भरत तिथं गेला. पण खरं सांगू, तात्विक चिंतनाचं आणि एकदम तंतोतंत चरित्र आपल्याला पाहायचं असेल तर फक्त नाथांचं भावार्थ रामायण वाचा. विठाला विठाला ही सर्व मंडळी नंदीग्रामावर गेली. पण उर्मिला आईसाहेब आपल्या स्वामीची वाट पाहत, आपल्या मालकाची वाट पाहत, एक पाय उंबरठ्यावर आणि एक पाय घरामध्ये असं उभं राहिले, उजवा पाय पुढे घेऊन. लक्ष्मीचा कधी उजवा पाय पुढे असावा. घरात जाताना माझ्या माता आपण इथं आलात, मंदिरात घुसत असताना सुद्धा, मंदिरात जात असताना उजवा पाय आधी टाकायचा बरं का. कुठलीही क्रिया लक्ष्मीनी उजव्या पायादशी करायची. का याचं कारण असं आहे, महिला म्हटलं का डावी आघाडी असते बरं का. मला राजकारणाचा विषय घ्यायचा नाही, डावी आघाडी असते. तिला उजवा बांधण्यासाठी लक्ष्मीने कधी उजवा पाय पुढं करावा. आईसाहेबांनी उजवा पाय पुढं ठेवला, एक हात वरती दरवा चौकटीला लावला, उंबऱ्यातला पाय बाहेर आणि एक पाय आतमध्ये. 14 वर्ष आईसाहेब तशाच होत्या बरं का. 14 वर्ष. एक दिवस नव्हत्या. मालक ड्युटीला गेले, भजे खायची इच्छा झाली म्हणून मी तळून खाल्ले, असा विषय नव्हता. असा विषय विनोद आम्हाला येत नाही असं नाही हो, पण त्या चाकुरीत आम्ही तयार झालेली मंडळी नाही. विठाला विठाला मला सांगायचं एकच, 14 वर्षला काही दिवस बाकी होते. तत्कालीन लंकेमध्ये युद्ध सुरू होतं. लक्ष्मणाला शक्ती लागली होती. रामाच्या मांडीवर लक्ष्मणजी होते. बिभीषणाचा वार्ता बिभीषणाने सांगितली. बिभीषणाने विचार मांडला, प्रभू आमच्या नगरीमध्ये एक वैद्य आहे, त्याचं नाव सुषणमध्ये, आपल्याला कथा माहिती आहे, त्याला घेऊन या, तो याला नीट करेल, जिवंत करेल. आयुर्वेदाचार्य आहे, आयुर्वेदामध्ये खूप विशेष गुण आहेत, तो योग्य वैद्य आहे, धन्वंतरी आहे. म्हणून त्याला घेण्यासाठी बजरंगबली गेले. ते म्हणे चला. देऊन मी तुमच्या पक्षात येऊ शकत नाही, आमचं सरकार वेगळं आहे, हे तुमचं तीन आघाडीचं जरी सरकार असलं पण या तिघापेक्षा आमचं वेगळंच आहे, जमणार नाही. आम्ही रावणा पक्षाचे आणि तुम्ही रामाच्या पक्षाचे, मी येणार नाही. हनुमंतरायांनी तिथं विचार मांडले, हे बघ, राजाला, विद्वानाला, साधूला आणि डॉक्टरला याला जात पात काही नसते. नाही, मानू नये. धन्वंतरीने, देवानी, साधूने जात पात मानू नये. मला वाटतंय जात पात मानले नाही म्हणून आतापर्यंत या संतांची इतिहास जिवंत आहे. पण हल्ली जात पात आम्ही मानायला लागलो. एक उंच नीच काही नेणे भगवंत हा अभंग आपण वाचा आणि या अभंगाच्या थोडेसे चरित्राचं माध्यम वाचा, म्हणजे आपल्याला कळेल संप्रदायामध्ये आपण चूक करतो की योग्य पद्धतीने चाललोय. अवघड आहे. डॉक्टरने, देवाने, साधूने कधीच जातीचा विचार करू नये असा विचार केला. सुषण वैद्याला ते पटलं नाही. हनुमंतरायांनी उचललं, आणलं, त्यांनी पाहिलं, काही नाही, द्रोणागिरी पर्वतावर जा, वल्ली घेऊन हे नीट होईल. पण सूर्योदयाच्या आत आली तर ब्रह्ममुहूर्तावर ही वल्ली द्यावी लागेल. रामाने मारुतरावकडे पाहिलं. मारुतरावकडे, आमच्याकडले घुले नाही, हे मंदिरातले आपले. मारुतरावकडे पाहिलं. मारुतरावांनी सांगितलं, प्रभू सेवेशी तत्पर, उभा ठाई ठाई, असं दास्यत्व केलं महाराज. दास्यत्व भक्तीचा एकमेव महात्मा संप्रदायात होऊन गेला, त्याचं नाव हनुमंतराय आहे. विठाला विठाला. नवविध प्रकारच्या भक्त्या सांगितल्या शास्त्रामध्ये. श्रवणम, कीर्तनम, आर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यत, आत्मनिवेद, हे 9 प्रकारच्या भक्त्या आहेत. पण दास्यत्व भक्ती ही संपूर्ण भक्ती हनुमंतरायाच्या माध्यमात मोडते. हनुमंतराय इतकं सेवेशी तत्पर होते. आणलं सुषण वैद्य तिकडं वल्ली, द्रोणागिरी आणायला गेले. पर्वत उचलला, नंदीग्रामाहून सावली पडली त्या पर्वताची.
भरताला वाटलं कोण आपला प्रभू आपले मालक या दिशेने गेलेत, माझा बंधुराया या दिशेने गेला, कोणीतरी राक्षस असेल माझ्या प्रभूवर न जाणू हा संकट टाकेल. लक्ष्मणाच्या थोडा विचार डोक्यामध्ये आला आणि लक्ष्मणाने भात्यातला बाण काढला, बिगर टोकाचा बाण काढला, हनुमंतरायाला मारला. लक्ष्मणाने हनुमंतरायाकडे शर सोडला, हनुमंतरायाच्या डाव्या गुडघ्याला तो बाण लागला. अजूनही हनुमंतरायाच्या डाव्या गुडघ्याला खड्डा आहे. का खड्डा आहे? तो भरताचा बाण आहे. असं दुसरे कोणी काही केलेलं नाही, फक्त भरताचा बाण आहे. भक्त जीवनामध्ये आणि ईश्वर जीवनामध्ये जेवढे खुणा आहेत त्याची काही उदाहरण आहेत, त्याचं शास्त्र तयार झालेलं आहे. भरताने बाण मारला, खड्ड पाडलं. हनुमंतरायाने विचार केला, रघुवंशातल्या बाणाशिवाय मला कोणी खाली घेऊ शकत नाही. खाली आले, जय श्रीराम असं म्हटल्यानंतर भरतजीने वंदन केलं त्रिवार. जय श्रीराम, माझे गुरुबंधू आहात आपण, माझ्या प्रभूचेच आपण सेवक आहात. म्हणे हो. म्हणे काय झालं? सर्व इतिहास सांगितला. आता मला सांगायला वेळ नाही. त्यांनी सर्व सांगितलं. बरं जाऊन द्या लखनजी, मी जर गेलोच नाही सूर्ययोगाच्या तर लक्ष्मण उठणार नाही. हनुमंतरायाला वाटत होतं मीच एक. तिथं सुद्धा हनुमंतरायाला थांबवलं आईसाहेबाने. मीच एक भक्त असा आहे, मीच एक शक्तिवर्धक पुरुष 18 पद्म वानरामध्ये असा वानर आहे की मी जर सूर्ययोगाच्या आत गेलो नाही लक्ष्मण उठणार नाही, आणि लक्ष्मण उठला नाही तर सीता परत येऊ शकत. पुढचं रामायण वाढतं सगळं. उर्मिला आईसाहेबाने आवाज दिला, हनुमानजी चिंता क्यों करते हो? काळजी करू नका. तुम्ही जाण्याच्या अगोदर तुम्ही इकडे लक्ष द्या. तुम्ही समुद्र तटापर्यंत जाईपर्यंत सूर्याची माय नाही जनली उगवायला. काय म्हणले? उर्मिलेचे शब्द आहेत, माझे नाही. सूर्याची माय जमली नाही उगवायला. उर्मिलेने शब्द दिला, हनुमंतराय तिथंच गार झाली. हनुमंतरायाला वाटलं, आपल्याला वाटलं आपणच साधू आहेत, पण मृत्यू लोकात कोणीतरी पातिव्रत्यपणाने जगताय. एवढी पातिव्रत्यपणा तुका मने पतिव्रता पातिव्रत्यपणात एक शक्ती असते, जाज्वल्य असतं. ते धर्म आचरण करणाऱ्या मंडळीची ती ताकद असते. आईसाहेबामध्ये ती ताकद होते. म्हणजे मला सांगायचं एक माझा मुद्दा प्रामुख्याचा हा आहे, आस्था जाता रवी धरवील. मावळायला जाणारा सूर्य सुद्धा थांबवता येतो. पण मला माझं पुढचं सांगायचंय, परी त्या साधूची भेट न होईल का? साधू भेटणं अवघड आहे या मृत्यू लोकामध्ये. आणि नाथ महाराज सत्पुरुषाच्या संघाशिवाय, साधूशिवाय उद्धार नाही. साधू भेटले, सद्गुरू भेटल्याशिवाय जीवनाचं काम पूर्ण होणार नाही. नाथ महाराजांनी पैठण क्षेत्र सोडलं, देवगिरी प्रांतापर्यंत आले. श्रीधर स्वामींनी सांगितलं, नाथा तुमच्या जीवनामध्ये उत्तम सद्गुरू तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवगिरी प्रांतात जावं लागेल. तुमच्यासाठी देवगिरी प्रांत हे सध्या ओपन आहे, तेच तुमच्यासाठी योग्य सद्गुरू आहे. तिथपर्यंत नाथराय गेले. बरेचशा दिवस देवगिरी किल्ल्याचं काम केलं. हे दौलताबाद नाव येतं तोंडात जरा. देवगिरी किल्ल्याचं काम नाथांनी बरेच दिवस केलं. पण पगाराचा दिवस आला की नाथ गैरहजर असायचे. का नाथ कोण काम केलं? इतकं मजूर झालंय, एक जणाचा पगार उरतो. का उरतो? कोण असेल तो? नाथराय पगाराला हजर नव्हते. आणि एक दिवस दिवाणजीने सांगितलं, महाराज जनार्दन स्वामी महाराजाला सांगितलं, महाराज एक बालक आहे, योगी दिव्य तेज पुण्य ज्याचं जीवन आहे, भगवान विष्णूचं प्रतिबिंब ओतले आलं, ते परिपूर्ण जीवन आहे, ब्रह्ममूर्ती आहे, त्यांना बोलवतो मी. तोच मुलगा काम करतोय. श्यामवर्ण नाथांचं ते जीवन बघितलं. ब्राह्मण कुळातला तो स्वये भान जो भानु आराधी, साक्षात सूर्यवंशातील एक दिव्य तेज पुंज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराजांचा विष्णूचा आहे. नाथ महाराजांना समोर बोलवलं आणि जनार्दन स्वामी महाराजांनी, ऐका जरा, आजच्या दिवशी ही कथा फार महत्वाची आहे. जनार्दन स्वामीची पुण्यतिथी आहे. नाथ महाराज जनार्दन स्वामींनी विचारलं, बाबा विचारलं बघा किती गोड. जनार्दन स्वामींनी पद्यात विचारलं. आपण एखाद्याला विचारलं, बाळा तू कोणाचा रे?
कुठून आला रे ही विचारतो. हे गद्यात विचारतो आपण, याला गद्य म्हणतात. लौकिक बोलणं याला गद्य म्हणावं. आणि पदाने धरून बोलणं, शब्दाला शब्द जुळून बोलणं त्याला पद्य म्हणावं. जनार्दन स्वामी महाराजांनी विचारलं, कोण तुझा ग्राम आलाशे कोठून, कोण कोण तुझं परिवारी. नाथांनी उत्तर दिलं, मुळीचा मी एक, लागलोसे मुळी आहे वंशावळी आजा आजी. दोन्ही अतिवृत्ती आहेत पैठणी, मीही तेथून आलो असे. अरे बाळा, वय ते लहान दिससी सगुण, अणुतापे पूर्ण बिंबल असे. अणुतापाने जीवन परिपूर्ण बिंबलेलं आहे. अणुतापाने जीवनाची शुद्धी होत असते. सद्गुरु शिवाय, ईश्वर प्राप्तीशिवाय जीवन परिपूर्ण नाही. हा अणुताप जीवनामध्ये होता. दुसरं काहीच घेणं देणं नाही. मी गुणाचा, स्वामी माझी एवढी स्तुती करू नका. नाही मी गुणाचा, नाही अवगुणाचा. गुणी नाही मी, पण अवगुणी नाही. काय गोड उत्तर होतात नाथांचं. गुणी नाही, अवगुणी नाही, समसाम्य दयाचा ठाव असे. महाराज हा सर्व इतिहास सांगितला. आणि महाराज एकच इच्छा आहे, करावे उद्धरण जनार्दना. माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार करा. गुरु भक्तीशिवाय जीवन उद्धरून जात नाही. आणि गुरु हा संत कुळीचा राजा असतो. गुरु हा प्राण विसावा असतो. माझ्या जीवनामध्ये आपण उद्धार करावा. नाथांनी, जनार्दन स्वामींनी नाथांना कुरवाळलं, आपल्या कृषीमध्ये घेतलं. बऱ्याचशा दिवस देवगिरी प्रांताची सेवा केली. एक दिवस भगवान दत्तात्रयांच्या प्रबोधातून जनार्दन स्वामींनी नाथांना एक मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. नाथ महाराजांचा संप्रदाय दत्त संप्रदाय. आपल्याकडं 4 संप्रदाय आहेत. नाथांचा संप्रदाय दत्त संप्रदाय, ज्ञानोबाराचा संप्रदाय नाथ संप्रदाय, तुकोबाराचा संप्रदाय चैतन्य संप्रदाय, नामदेवरायचा संप्रदाय नाथ संप्रदाय. विठाला विठाला. अनेक संप्रदायाची मंडळी. आपल्या वारकरी संप्रदाय 4 संप्रदाय श्रेष्ठ ठरले. मिळाले चतुष्ट वारकरी. चोखोबारांनी सांगितलं, त्या संप्रदायाच्या प्रबोधाने मंत्र दिला. प्रत्येक संप्रदायाचा मंत्र वेगळा आहे. तुकोबाराच्या संप्रदायाचा मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण. हे आपले पाठ पाहिजे. तुकोबाराच्या संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी आहे. ज्ञानोबाराच्या संप्रदायाचा मंत्र आहे का पाठ? विठाला विठाला. ज्ञानोबाराच्या श्री गुरुनी ज्ञानोबाराला मंत्र दिला, हरी 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 हरी. ज्ञानोबारांचे श्री गुरु कोण? निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज कोणाचा अवतार? सदाशिवाचा, महादेवाचा अवतार. महादेवाचा मंत्र कोणता आहे? कोण काय जपलं त्यांनी? हरी 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 मंत्र हा शिवा म्हणा. मंत्र हा शिवा. विठाला विठाला. अशा प्रत्येक संप्रदायाचे भिन्न भिन्न मंत्र आहेत. पण एक सांगू मी आपल्याला, प्रत्येकाचे मंत्र भिन्न आहेत, प्रत्येकाची दीक्षा बिगडी आहे, पण प्रत्येकाच्या मंत्र दीक्षेचा विचार मात्र एकच आहे. नाथांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जरी असला, नाथ महाराजांनी समाजाला हरिमुखी गाता हाच उपदेश केला. तुकोबारायचा मंत्र रामकृष्ण हरी जरी असला, तर तुकोबारायांनी सांगितलं हरी हरी तुम्ही. अरे ज्ञानोबारायचा मंत्र हरी असला, ज्ञानोबारायांनी सुद्धा तीच शिकवण दिली, हरिमुखे म्हणा. नामदेवरायचा मंत्र वैष्णव संप्रदाय जरी होता, विठ्ठल हा मंत्र होता, पण नामदेवरायांनी सुद्धा सांगितलं हरी म्हणा तुम्ही हरी. प्रत्येकाचा मंत्र वेगळा असू द्या, विचार मात्र एकच आहे. विचार मात्र एकच आहे. नाथरायांना मंत्र दिला आणि नाथांना जनार्दन स्वामींनी तिथून उचललं आणि जनार्दन देवगिरी किल्ल्यापासून 12 किलोमीटर अंतर शुलीभंजन नावाचं पर्वत आहे. खुलताबादला आपण गेला असाल, संत एकनाथगड म्हणून आहे खुलताबादच्या पश्चिमेला. तिथं नाथांना वरती नेऊन ठेवलं आणि तिथं सूर्यकुंड आहे. भगवान सूर्यनारायण प्रगट झाले तिथं आणि नाथ महाराजांना त्या शिळेवर नेऊन बसवलं. आपण गेला असाल, शिळा वाजवली असेल. आणि जनार्दन स्वामींनी मंत्र दिला, नाथा 12 वर्ष इथं बसायचंय या शिळेवर. या शिळेवर बसत असताना तुला नको ती संकट येईल, नको तो त्रास होईल, पण त्या त्रासातून अजिबात डगमगायचं नाही. न ढळे निष्ठा
ज्यासी ऐसी एकविध भक्ती ओवाळू आरती स्वामी एकनाथा. नाथांच्या चरित्रामध्ये फार मोठा इतिहास आहे. चला, जनार्दन स्वामीचं समाधी स्थळ. आज जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी संतांनी भरवली, मूळ पुण्यतिथी आज नाही. विठाला विठाला जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी मूळ फाल्गुन वद्य षष्ठी. म्हणजे आपण जी नाथांची षष्ठीला येतो ना पैठणला, ती नाथाची षष्ठी जनार्दन स्वामीची पुण्यतिथी आहे. नाथ महाराज का गेले त्या दिवशी? आपल्या श्रीगुरूंना नैवेद्य दाखवण्यासाठी गंगेत गेले. पितृपक्षात आपण जातो ना, आपल्या आईवडिलांचे ज्यांचे गेले असतील ते जातात ना गंगेमध्ये किंवा गाईच्या मुखात द्यायला. नाथ महाराज पहिल्यांदा गेले म्हणजे वारले. त्याच लोकांनी मरू दिलं नाही नीट. अहो, संतांना लोकांनी जगू तर दिलं नाही, पण मरू सुद्धा दिलं नाही. नाथ महाराज वारले. एक बाई आपली पोरगी बाहेर आली, ती घेऊन तिला नांदायला पाठायचं होतं. ती म्हणाली आम्ही आलेला आजच मरायचं आलं. मी बोलत नाही, ती बोलते. म्हणे माझी पोरगी नुकतीच नांदायला चालली आणि याचं प्रेत आडवा आलं. संत लोकांच्या सुखासाठी असतात, लोकांच्या सुखात दुःख घालवण्यासाठी नसतात. बरोबर आहे तुकोबरायचं प्रमाण. दुःखवी अनेकांची दुःखे. का असं झालं? नाथांना वाईट वाटलं. अरे, आपल्या जाण्याने जर हिच्या पोरीचा संसार मोडत असेल तर आपलं जाणं योग्य नाही. नाथ महाराजांनी खांदे करायला सांगितलंय, थांबा. तेव्हापासून विसावा सुरू झाला. नाथ महाराजांनी थांबवलं. नाथ महाराज उठले. मला वाटतं आता एखादं उठलं तर संभाजीनगरमध्ये राहणार नाही कोणी. या स्मशानभूमीमध्ये खुर्ची राहिली तर तिथून पुढं विठाला विठाला ऐका ऐका ऐका. उठू नाही म्हणून माणसं इतके बांधतेत ना ताई त्याला. राम 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 राम. मी म्हणलं अरे एवढं कशाला बांधतात? ते उठलं. अरे ते उठून कीर्तनाला नाही आलं आयुष्यात कधी. तिथं कुठं उठ एवढं बांधतात, इतकं आवळत आहेत त्याला. त्याच्यात बांधणारे बी गावात काही ईर्षलच असते त्याचे. ते ठरलेलेच आहेत ते गावात. प्रत्येक गावात ठरलेले असते काही लोक. चला जाऊ द्या. नाथांनी उठले. अरे बाबा, मी नंतर जाईल. हिचं या बाईची मुलगी वाटा लावायची. तिला म्हणे बाई तुझ्या मुलीचा चांगला पंचमीचा चढू दे झोका, मी माझं नंतर दे. दुसऱ्या वेळेस गेले. भावकी म्हणली अरे काशीला मिरवणूक केली हत्तीवर. भागवत पंचायतनी गंगा मातेने वरती आणून दिली. नाथ विष्णूचे अवतार आहे. नाथांच्या घरी देवानी 36 वर्ष पाणी भरलं, आजही राबतोय. आणि ते नाथ शेवटी भावकीस ना भोबन, एकामेकाकडे जाणं येणं बंद. त्याचं नाव भोबन. म्हणून ती जुन्या आपल्या लौकिकात एक म्हण आहे बघा, भावकी ही उन्याची वाटेकरी असते. बरोबर आहे ते. नाथांना सोडलं नाही तर तुम्ही आम्ही किसमे घालवाला. नाथ महाराज परत उठले. म्हणे गड्या तुम्ही जा. नाथांनी तिसऱ्या वेळेस आपल्या गुरुची पुण्यतिथी करण्यासाठी फाल्गुन वद्य षष्ठी जनार्दन स्वामी पुण्यतिथी आहे खरी. पण आता ही जोग महाराजांनी भरवलेली वारी आहे. जगन्नाथांना पवार जोग महाराज संस्थेने भरवलेली वारी आहे. तिथून पुढे हे सगळं विचार वाढले. नाथ महाराज गेले. आपल्या गुरुला नैवेद्य दाखवला. श्री गुरूंना अर्घ्य दिलं. स्वामी महाराज आता मला सुद्धा आपल्या सामावून घ्या. उडी मारली. ती समाधी आज आपल्याला दर्शनाला आहे. पण काय झालं? गुरु से आगे चला खडा. गुरुचं महत्व कमी होतं, शिष्याचं वाढतं. नाथांचं वाढलं. मग जनार्दन स्वामीची पुण्यतिथी साजरी होत नाही. मग काय करायचं? मग सकल संतांनी विचार केला वारकऱ्यांनी, आणि जनार्दन स्वामीची वारी ही मार्गशीर्ष वद्य ही भरवली. ही वारी भरवली. आता जनार्दन स्वामी या दिवशी नाही गेले. फाल्गुन वद्य षष्ठीला जनार्दन स्वामीची समाधी नाही. जनार्दन स्वामीची पुण्यतिथी आपण नुसतं नामाने करतो, पण जनार्दन स्वामी हवेत स्वार झालेले. दौलताबादच्या किल्ल्याचं स्थान शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्या शिळेवर बसले त्या शिळेचं स्थान अगदी समतोल टोक आहे. 12 किलोमीटर याच्यामध्ये अंतर आहे. 4 कोसाचं अंतर सांगितलं. तिथं जनार्दन स्वामी हवेत गेले. त्या स्वामी महाराजांनी नाथांना अनुग्रह दिला. भगवान दत्तात्रयाशी भेट करून दिली. दत्तप्रसाद प्राप्त झाल्यानंतर नाथ महाराजांनी आपल्या मनाला सांगितलं, न सोडे मना गुरु जनार्दना, संसार बंधना तोडा वेगी, सद्गुरु शिवाय संसार बंधाची मुक्ती होत नाही. अशा परिपूर्ण आशीर्वादाने
परिपक्व झालेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत विचाराचा काही विशेष आपल्याला सांगतात. आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाचं चिंतन आहे. 2 मिनिटात मी अभंगाचा भाव आपल्याला समजवतो. अनेकांनी संत जीवनाचा इतिहास आपल्यासमोर मांडला. ऐका जरा. ज्ञानोबारायांनी सुद्धा संत विचार आम्हाला दिला. ज्ञानोबाराय सुद्धा एका ठिकाणी असं बोलतात, हरिभक्त थोर भूमंडळी. नामदेवराय सुद्धा या विश्वामध्ये साधू जीवनाची कीर्ती पसरवत असताना असं सांगतात, साधू थोर जाना साधू प्रत्येक संतांनी या विश्वामध्ये संत जीवन हे फार विशेष आहे. संत जीवनाशिवाय या जीवनामध्ये काहीच श्रेष्ठ नाही. म्हणून शास्त्रकर्त्यांनी सुद्धा एक श्लोक असा खर्ची केला, या जीवनामध्ये सत्संगेन परम प्राप्य. सत्संगतीमध्ये एवढ्या परमपुरुषाची प्राप्ती होती. तो कोणता पुरुष आहे? त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. आणि आमच्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगितलं, उत्तम पुरुषस्त्वन्यः. उत्तम पुरुष म्हणजे कोण? तो म्हणजे ईश्वर. सत्संगेन परम प्राप्य. बर, सत्संगतीने परमपुरुषाची प्राप्ती होती म्हणे. बर, काय करतो तो परमपुरुष? दुस्तरम चिरते तरात. दुस्तर असलेला हा मायासागर, हा भवसागर, यातून तरुण जाण्याची एक अलौकिक शक्ती ज्यांच्या कृतीत, सामर्थ्यात, ज्यांच्या शरीरात, ज्यांच्या चरणात आहे त्यांना संत म्हणतात. म्हणून प्रत्येक मानवाने, या विश्वातील प्रत्येक मानवांना विधानशास्त्राने केलं, तस्मात अतिप्रयत्नेनं आपण जीवनामध्ये प्रपंचासाठी एवढे प्रयत्न करतो, त्यापेक्षा 1/4 भाग प्रयत्न केले तरी सत्संग प्राप्त होईल. तस्मात अतिप्रयत्नेनं सत्संगम सततम कुरु. हो, आपण जीवनामध्ये सत्संग करा. प्रत्येकाने सांगितलं बा, संत जीवन श्रेष्ठ आहे. नाथांनी प्रत्येकाची विचाराची कागदपत्रेची बाळ पुढं घेतलं. ज्ञानोबाराय संताविषयी बोलले. ऐका, निवृत्तीनाथ संताविषयी बोलले, नामदेवराय बोलले. आदी करून सकल या विश्वातली राजे महाराजे जे श्रेष्ठ पुरुष आहेत यांनी संताचं दिव्यत्व आमच्या समोर मांडलंय. तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकलं असेल, संत हे या विश्वामध्ये ज्येष्ठ आहेत. श्रेष्ठ संत जीवन आहे. नाथांनी हे सर्व अवलोकन केलं. का? याचं कारण असं आहे, प्रजा बोलते तसं राजाला बोलता येणार नाही. नाथांचा अभंग फार महत्वाचा आहे. नाथ महाराज सकल संतांचे राजे आहेत. अरे तुकोबराय सुद्धा कमी आहेत, ज्ञानोबराय कमी आहेत. सर्व संत नाथांच्या विचाराच्या जीवनाच्या माध्यमातून, विद्वत्तेच्या जीवनाच्या माध्यमातून आणि साक्षात्कारीच्या जीवनाच्या माध्यमातून नाथरायपेक्षा सगळे संत कमी आहेत. संतामध्ये राजा स्वामी संत आहेत. माझ्या तुकोबराने अभंग गाथा लिहून पूर्ण झाली. ऐका ऐका ऐका, अभंग गाथा लिहून पूर्ण झाली. पैठणला तुकोबराय आले आणि दरबारात येऊन नाथांना क्षमा मागितली. महाराज, तुमच्या वाङ्मयाचा, तुमच्या नामाचा विचार माझ्या काव्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आला, पण तुमच्या वाङ्मयाचे काही अभंग मी लिहिण्या गरजेचं होतं, माझ्याकडून ते झालं नाही, माझी चूक झाली. नाथा शरण शरण एक नाथा, हा तुकोबरांनी लिहिलेला अभंग आहे स्वतः. तुका म्हणे भागवत केले शूत सकळा, नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. तुकोबराय नाथांना शरण आले. आदी करून या विश्वातील सकल संतांनी संत जीवनाचं महत्त्व आपल्या समोर प्रतिपादन केलंय. नाथांनी हे जाणलं. जाऊ द्या जाऊ द्या, संत बोलले आत न बोलणे. या विश्वाचा चालन वालन करता, या विश्वाचा पालन करणारा, प्रतिसृष्टी निर्माण करणारा, सृष्टीचा मालक, या सृष्टीचा धनीनाम पंढरीश परमात्मा भगवान विठुराया संताबद्दल बोलले. गीतेमध्ये
श्रीकृष्ण परमात्म्यानं गुरुचं पार्ट घेतलं आणि अर्जुनाला सांगत असताना संताचे विचार काही 9व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात. आपला झाला ना आज 9व्या अध्याय पारायणाचा झाला. त्यामध्ये श्लोक गेला आपण वाचला असले महात्मा नसतो माम पार्थ दैवीं प्रवृत्ती माश्रितः भजन्तनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम् तरी जयाची चोखटी मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी जया निजले आते. अरे सकल संताने संताचं महत्व प्रतिपादन केलं, यात नवल नाही. पण जगाचा मालक तो सुद्धा अर्जुनाला सांगतो, अर्जुना महात्मा किती मोठा आहे. या विश्वामध्ये महात्म्यासारखा मोठा कोणीच नाही. महात्म्याचं पदाचं चिंतन देत असताना भगवान बोलतात, अर्जुना महात्मा या पदाचं चिंतन असं आहे, महात्मा ज्याचं अंतकरण महान आहे. महान आत्मा यस्य सहा महात्मा उच्यते. ज्याचं अंतकरण महान आहे त्याला संत म्हणा. या कलियुगामध्ये संताच्या अंतकरणासारखं अंतकरण अजून जन्माला यायचं. संताची माया, संतांचं प्रेम या सृष्टीवरती किती आहे असा महात्मा पुन्हा होणे नाही. अंतकरण ज्याचं विशाल आहे, महान आत्मा यश सहा महात्मा उच्यते. ज्याचं अंतकरण मोठं त्याला संत म्हणा, ज्याचं पोट मोठं त्याला पंत म्हणा, ज्याचं डोकं मोठं त्याला पंडित म्हणा, पण संत म्हणू नका. सध्या पदव्या लावण्यासाठी लोक लई तरबेज झाले. एखाद्या महाराजाची पदवी एखाद्या पॉम्पलेटमध्ये नाही आली ना महाराज, तर ते त्या कमिटीला म्हणतात, तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला अक्कल नव्हती का, हा मला ही पदवी का टाकली नाही. पप्पू गु पप्पू हे पप्पू काला नाही म्हणत नाही. अरे हीच पदवी फार मोठी आहे. ह भ प या पदवीत सुद्धा आम्ही लोक बसत नाही बरं का. तुमचं काय मत असेल मला माहीत नाही, पण मी आपल्यासमोर अनभिज्ञ आहे. ह भ प ही पदवी एवढी उंच आहे, या पदवीत सुद्धा आम्ही त्या लायकीचे नाही हो. पण तरी तुम्ही आम्हाला फुलात ठेवताय, तरी तुम्ही आम्हाला देवाच्या तुलनेत आमची गणना करताय. हरिभक्तीमध्ये परिपूर्ण पारांगत. ह भ प हरी भक्त परायण हा सामान्य अर्थ आहे, पण हरिभक्तीमध्ये परिपूर्ण पारांगत कोण आहे. हरिपाठ पाठ नाही याच्या येऊ म्हणतो मला कीर्तन द्या. जबाबदार काठी उलटी केली पाहिजे तुम्ही. नाही ना, मी नावं नाही ठेवत. अरे तुम्हाला करायचंय आधी तुम्ही स्वतः करा आणि मग लोकाला शिका. मला वाटतंय नाथांकडे एक बाई आली तिचं पोरग घेऊन. म्हणे नाथ महाराज याला सांगावं, याच्या पोटात आळ्या झाल्या, जंतू होऊ लागली आणि हा गुळ मागतोय. बरं मी गरीब, इकडं तिकडं जाऊन कुठंतरी काम करायचं, 2 रुपये मिळायचे, मग शिदोरी धान्य घ्यायचं, मग त्याची शिदोरी तयार करायची, मग खाऊ घालायची. होत नाही माझ्याच्याने. 18 विश्वदारिद्र्य. पतिराजसुद्धा खूप कमी वयात माझ्या संसाराचा गाडा तुटलेला आहे. पतिराज गेलेत. या मुलाचा उदरनिर्वाह मला करता येणार. ब्राह्मण कुळातली कुलकर्णी घराण्यातली ती बाई होती. ते पोरगे घेऊन आली नाथ महाराजाकडं. हे गोड मागताय खायला. नाथ महाराजांनी थांबवलं. काय रे बाळा, काय पाहिजे तुला. ते म्हणे काय नाही, मला गुळ पाहिजे, गुळ पाहिजे. म्हणून तो मी कीर्तनात आणून ठेवला. हां खरं सांगू का, लय गुळाचं नाही करी जाव, डोक्यावर बसत असतं. आमच्या श्रीगुरूचं आता मज त्रास आहे, पण या गादीवर तरी व्यसन नको आहे. ही व्यसनच आहेत. पाणी पिणं, गुळ खाणं, काही खडीसाखर, काही माईक सिस्टम. आमचे श्रीकृष्ण मंडप डेकोरेशन आमचे खाडेपाटलाने हे केलं नाही कुठाना. नाही तर काही माईकवाल्यांनी वाटी फिट केली बिल्डिंग. त्या वाटीमध्ये 4 कप्पे आहेत, एकात लवंग, एकात विलायची, एकात खडीसाखर. ऐकून तर घ्या. एकात खडीसाखर आहे, एकात दालचिनीचे तुकडे आहेत. हे का कीर्तनकाराला खायचं तेवढं, खायला उरलेले आम्ही हाय टाळकरी. अरे तुम्ही कीर्तनाच्या 2 तासाच्या चिंतनात जर तुम्ही व्यसन करत असताल, कीर्तन संपल्यावर तुम्ही ढाब्यावर जेवत नसता. जर 2 तासाच्या चिंतनात या नारदाच्या गादीवर तुम्हाला व्यसन सुचतात, तर समाजाला दुर्व्यसनी का कधी करताल तुम्ही.
आमचा अधिकार नाही महाराज. आम्ही जर बडशोप खात असलो तर आम्ही तुम्हाला म्हणूच शकत नाही भाऊ तमोक खाणं चांगलं नाही, अजिबात नाही म्हणू शकत. आम्ही व्यसन करतोय तुम्हाला सांगताय भाऊ बिडी सोडून द्या. आता भाऊ कसं काय बिडी सोडीन? तुला सोडीन भाऊ, बिडी नाही सोडायचा. अरे आपल्या जीवनात आधी अनुकरण करा, आपण अनुभव घ्या, समाजावर आपोआप त्याचं प्रतिबिंब उमटत असतं. खरं सांगू, साधूंची वाणी, साधूंची ताकद आचरणात असते, शब्दात नसते. जो आचरणशील महात्मा आहे त्याच्याकडे पाहून समाज नमतो महाराज. माणसं आपोआप भेतात, त्याच्या ताकद असते, ती प्राबल्य असते. शक्तीची, आचरणाची ताकद असावी माणसाच्या जीवनात, निश्चय विचाराची बडबड नसावी. नाथांनी पाहिलं, गावा काय पाहिजे? महाराज मला गुळ खायचा आहे. त्यांनी सांगितलं, माते याला पुढच्या रविवारी घेऊन ये, औषध देतो. तो गेली घेऊन. तिला कामं भरपूर होते, एक तर लोक कामाला लावित नव्हते. पटकन नेलं, घरी गेली. आणि गेल्यानंतर त्याला घरी सोडलं. पुढचा रविवार आला आणि ती घेऊन आली. नाथ महाराज आल्या आल्या त्याला म्हणले, गावबा आजपासून गुळ खायचा नाही. ते म्हणलं, हां ठीक आहे महाराज. ती बाई म्हणली, महाराज 8 दिवस काय लावले यासाठी? नाही मग हेच तुम्हाला सांगायचं होतं, तर 9:45 वाजत आले तरी तर मी पहिलेच सांगायचं ना. हां पहिलेच सांगायचं. नाथ महाराजांनी सांगितलं, बाई याचं कारण ऐक. माझ्याच घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे नाथरायांच्या, पांडुरंगाला. विजय पांडुरंगाची मूर्ती आहे नाथांच्या वाड्यात. आपण गेलात तर समोर मध्यस्थी आहे, ती पंचधातूची मूर्ती आहे. 5.25 किलोची सोन्याची मूर्ती आहे ती, पंचधातूची. त्या विटेवर एका ब्राह्मणाकडे ती होती. ती गंगेत चोरली होती, गंगेत पुरली होती. त्या ब्राह्मणाला सापडली, नाथांकडे आणून दिली. त्या मूर्तीचा इतिहास असा आहे, तिला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. विजय पांडुरंगाची मूर्ती, साक्षात पंढरीहून आलेला पांडुरंग आहे. त्या मूर्तीला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य 11:15 लागतो. टाईम सुद्धा ठरलेला आहे तिचा. नाथ महाराजांनी सांगितलं, मी जरी राजा असलो, जहागीरदार असलो, मोठ्याच्या घरी जरी काही असलं तरी काय दररोज ते होईनच. ते बाय माईला जेव्हा असतं, तिला म्हणलं आज हळदी दूध कर, ती म्हणते हां मला चहा प्यायचा. तुम्हाला कोण हे तुमच्यावर आहे महाराज सगळं. मी जरी राजा असलो, माझ्या घरी दररोज पुरणपोळी होणार, मी स्वीकारत नाही. नकोय मला पांडुरंगाची मूर्ती. नाथ महाराजांनी नाकारलं. त्यावेळेस त्या विटेवर नाव उमटलं. आजही फोटोत बघा ते. त्या दिवशी उमटलं, दास जीव घाला अथवा न, पण मला स्वीकारा. विठाला विठाला. नाथांच्या घरी पुरणपोळी होती. नाथ महाराज दररोज नैवेद्य आणत होते. दररोज पुरणपोळी, गुळाचं पुरण खात होते. साखरेचं पेक्षा गुळाचं लय भारी लागतं. तोंडाला पाणी नका येऊ दे, आज एकादशी, त्यात गावरान तूप असावं नाही का. नाथ महाराज दररोज गोड खात होते. नाथ महाराजांना अधिकार नाही बांधला. 8 दिवस नाथांनी सर्व सोडून दिलं खाण्याचं. 8 दिवसानंतर तो गावबा आला, खाऊ नको. ऐकलं त्यांनी. अहो आधी अनुभव घ्या, आधी आचरणात आणा, मग विचार मांडा. विठाला विठाला. सकल संतांचे राजे आहेत. अरे अनेक जण बोलले, प्रजा बोलून गेली, पण राजाला प्रजेसारखं बोलून चालणार नाही. एखादा कार्यक्रम असतो ना, त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे विचारवंत मंडळी बोलावली जातात. बरेच प्रबोधनकार मंडळी बोलतात त्या कार्यक्रमाविषयी, असं झालं तसं झालं तसं झालं. मग नंतर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय उठतात. ह्या निमित्ताने माझ्याकडे आली, त्या निमित्ताने मला हे म्हणले, आणि मी त्यांच्या बोलण्याला हे म्हणलो, आणि माझं बोलून हे संपितो. तरी लोकांना टाळ्या वाजल्या. मी म्हणलं हे काहीच नाही म्हणलं. बाकीचे लोक चांगले बोलले. महाराज आमच्या मंडळाला त्यांनी 5 लाख दिले म्हणून अध्यक्ष केला. मला तेव्हा कळलं, जे जास्त पैसे देतात ते. इथं नाही तसं. नाथरायांचं तसं नव्हतं. ऐका ऐका, नाथांचं विचार थोडे बहादरीचे होते. अरे अनेक बोलले, देव सुद्धा बोलला संताविषयी. अंतकरण विशाल आहे. देव किती मोठा या जगतामध्ये, ईश्वराशिवाय दुसरं काय महाराज. आपली प्रतिभासिक सत्ता अशी आहे, आपण मंदिरात देव पाहतो, पण देव कुठं नाही, सर्व ठिकाणी आहे. आपल्या देव नटला नाना पारी नाना पोरी. देव नटला देव नटला नाना पारी नाना पोरी. देव नटला नाना पोरी. देव नटला नाना पोरी. करुणी वरला
वाजा, टाळी वाजा, टाळी वाजा. देव नटला नाना परी. सुंदर नितीन महाराजांनी प्रमाण दिला. देव कुठं नाही, सर्व ठिकाणी आहे हो. देव एवढा व्यापक आहे. जळे स्थळी भरला. व्यापक देवाला सुद्धा त्याच्या चित्ताने गवसणी घातली. देवानी एवढं सांगितलं महात्मा मोठा आहे. नाथांनी विचार केला आणि सगळे बोलले संत मोठे आहेत, पण मला मोठं म्हणून चालणार नाही. ऐका ऐका ऐका, समाजाची रीत आहे. झालं आपलं कीर्तन, 15 मिनटं राहिलं. 15 मिनटात अभंगाची लिंक दर्शवून देतो आम्ही आपल्याला. नाथ महाराज म्हणतात आपण मोठं म्हणून चालणार नाही. संत सर्व बोलले संत मोठे या विश्वात आहे. संताशिवाय या जगात कोणीच मोठं नाही. नामदेवरांनी तर 3 लोकात सांगितलं, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. पाताळ, मृत्यू, स्वर्ग, 3 लोकात. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, कलियुगी. सर्वांनी मोठं सांगितलंय. आपण मोठं म्हणून चालणे समाजाची एक रीत आहे. ऐका जरा, आपली एक पद्धत आहे. ज्याला मोठं म्हणायचं त्याला उद्या एखाद दिवस तरी माणसं लहान म्हणल्याशिवाय, ज्याची मला वाटते बरेचसे लोक ज्यांच्या नावाशिवाय सकाळी उठत नव्हते आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हते, त्या लोकांनी आज त्या महात्म्याला कुठं घातलंय प्रागट्याने नाही सांगू शकत मी. आपल्या सर्वांना श्रुत आहे. लोकांचा एक समज आहे महाराज, आज ज्याला मोठं म्हणणार उद्या त्या माणसाला पायदळीत तुडवल्याशिवाय लोक राहत नाही. आपण राजकीय क्षेत्राची जशी उर्मी आहे तशी लौकिक क्षेत्रातली सुद्धा उर्मी लोकांची झाली. आज ज्याचा जिंदाबाद उद्या त्याचा मुर्दाबाद होतोच. ही समाजाची एक रीत आहे. आज ज्याला मोठं म्हणायचं उद्या त्याला लहान म्हणायचं असं म्हणून चालणार नाही. संत या विश्वामध्ये अशी संकुचित वृत्ती नाही, संकोचित वस्तू नाही की जीवनामध्ये तिला आता नुसतं मोठं म्हणा आणि तिला सोडून द्या आणि आपलं कार्य करा. नाथ महाराज म्हणले तसं नाही. मानवी जीवनामध्ये संत कधी आहेत, अभंगाचं पहिलं संताधिदेव मग हा जीव मग आणि मना संत सगुण देव निर्गुण म्हणून महिमान देवाशी. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच पूर्वार्धात सांगतात, जीवनामध्ये संताला नुसतं महान म्हणून सोडू नका, संताला नुसतं मोठं म्हणू नका. संत हे सद्गुरू हे आपल्या जीवनामध्ये अद्यत्वानी नटलेले आहेत. संत आधी आहेत. ईश्वर प्राप्ती ही आपल्या जीवनामध्ये नंतर आहे. ईश्वर भेट ही नंतर आहे.
जीवनामध्ये संत विचार, संत व्यक्ती, संत वस्तू, संत हे पद आपल्या जीवनामध्ये आद्यत्वानी आहे. संत आधी देव मग. नाथांनी याची व्यावृत्ती केली अशी की नाथ महाराजांकडे काही विचारवंत गेले, महाराज तुम्ही म्हणताय संत आधी, माझे 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. संत आधी देव मग कसं हो नाथ महाराज, तुम्ही आम्हाला जे सांगताय ते आमच्या मनाला पटत नाही. का? ही सृष्टी जी आहे या सृष्टीचं नाव काय? ईशसृष्टी. ही कोणी निर्माण केली? आम्हाला जन्म कोणी दिला? आमच्या मायबापाने नाही. आमचे आईवडील आमचं निमित्त कारण आहे. आमचं उपादान कारण आमचं कर्म आहे. आमचं मुख्य कारण आमचा देव आहे. ऐका, त्रिपुटी आहे. या जीवनाला जन्माला येण्यासाठी त्रिपुटी आहे. मुख्य कारण ईश्वर आहे, आमचं उपादान कारण कर्म आहे, आणि आम्हाला जन्माला घालण्यासाठी आमचे आईवडील निमित्त कारण आहे. या अशाच परंपरेचा आपला जन्मजीवाचा आहे. मग ही ईशसृष्टी आहे. या सृष्टीचं नाव ईशसृष्टी आहे. ही देवाने निर्माण केली. मग देवाने जे निर्माण केलं त्याच्यात संत जन्माला आले, आणि तेच जन्माला आल्यावर संताचं ईशवंशक जन्म तारीख सर्व ठरलेलं आहे. मग देवाच्या सृष्टीत ते जन्माला आले, देवाने आधी हे निर्माण केलं. मग देवाच्या नंतर आले तरी संत आधी का? मोठा प्रश्न आहे. का? देव अगोदर घ्यावा. अरे पहिलं काहीच नव्हतं, तेव्हा कोण होता? देव. आता आयतला आहे का नाहीतला आहे? मला वाटतंय 10 नंतर तुम्ही सर्वजण इथं राहणार आहेत. आयतलेत का नाहीतले? आपण आयतले नाहीत, नाहीतले आहोत. 10च्या नंतर इथं राहणार नाही. आणि 7:45 एवढे नव्हते. म्हणजे 2घाचा नाकार बरोबर 1चा अवकार बरोबर 3ऱ्याचा नाकार. जे दिसतंय ते नाहीतलं आहे. म्हणजे पहिलं काहीच नव्हतं तेव्हा देव. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. आवगे तुझे होते पायी, आवगे निमित्त होते गाडी गेल्यावर हात केला. मी काय करू? गाडी परमोंडा नाक्यावर गेली ती, आणि मागून आता ओळखीचे होते मग घेतलं गाडीत त्यांना, नाही का? असं गोड प्रमाण दिलं महाराजांनी. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य अवघे शून्य कानोबा तेरे तेरे ते म्हणजे ब्रह्म. निर्गुण निराकार ब्रह्म पहिलं होतं, मध्ये सुद्धा तोच आहे. आणि मला वाटतं या जगाचा प्रलय होईल तेव्हा कोण राहणार? तोच राहणार आहे, ईश्वरच आहे. जगत आहे तरी तोच आहे, मध्यही तोच आहे, आणि अंत्य सुद्धा तोच आहे. नाथांच्या हरिपाठात शब्द आहे, आधी मध्य अंती अवघा हरी एकच हरी आहे. तो नाना प्रकाराने नटलेला आहे, तोच आहे. मग त्यांच्या सृष्टीमध्ये यांचा जन्म झाला आणि तुम्ही संत आधी म्हणता. टलट इंगण बेट गावाचं रेट गिळ गट गट असं कसं सांगा? जमत नाही महाराज, पटत नाही. ऐका जरा, का पटत नाही? अरे देव जरी आधी असला, बऱ्याच गोष्टी आधी आहेत पण त्या आम्हाला अद्यत्वानी कळल्या नाही. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत. आपल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण, आपल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण. मला वाटतं जे आधी असावं त्याचं पारायण आहे, असावं ना? बरोबर. तुम्ही म्हणता ना देव आधी आहे, तर देवच आधी मानला पाहिजे, संत आधी नाही. मग ज्ञानेश्वरी आधी का गीता आधी? बोला बोला, आपला वेळ संपला, लवकर बोला, नाही तर तांबडं फुटत. ज्ञानेश्वरी आधी का गीता आधी? नाही काही लक्षात राहिलं तर तुम्ही एवढं जरी दिली, संत आधी देव मग हे महाराजी, नाही का? ज्ञानेश्वरी आधी का गीता आधी? आमचे कीर्तनकार आमच्या अगोदरचे जे गेले ते सुद्धा सांगत होते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. मग गीता हे अगोदर आहे. 2 ग्रंथ भगवंतांनी स्वतः सांगितले, एक श्रीमद भागवत
आणि एक श्रीमद भगवत. ते म्हणून श्रीमत हे नाव आहे त्याला. भगवंताने कुरुक्षेत्रावर सांगितली धर्माला यार, ती भगवंताने सांगितली. मग ती आधी आहे ना, गीतेवर व्याख्यान ज्ञानोबारायांनी आत्ता केलं 1212 मध्ये. ज्ञानोबाराचा जन्म झाला. ज्ञानोबारायांनी वयाच्या 15.5 वर्षानंतर पैस काम नेवासायला गेले आणि आपल्या श्रीगुरूची कृपा व्यक्त केली आणि आशीर्वाद घेतला. आणि मी व्याख्यान करू का गीतेवर भाषांतर? श्रीगुरूने आशीर्वाद दिला. हो म्हणे ज्ञाना कर. ज्ञानोबाराने आत्ता ज्ञानेश्वर लिहिले 1212 मध्ये. त्याचं शक्य संवत्सर सगळं ठरलेलं आहे. ज्ञानोबारांनी सांगितली, ते ज्ञानोबांनी लिहिलेली. बरेच असे फोटो आहेत, काही ज्ञानोबारांच्या हातात फावटं नाही. ते दौत एक भांडं आहे ते शाईचं साईडला, ज्ञानोबारा ग्रंथ लिहितात. हे फार काल्पनिक चित्र आहे. अरे त्या ज्ञानेश्वरीतच उत्तर आहे. सच्चिदानंद बाबा आदरे हे आम्ही पाहत का नाही? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. फक्त ज्ञानोबारांनी सांगितलं अरे जे आधी आहे त्याचं पारायण असावं. मग आम्ही ज्ञानेश्वरीचं का करतो? मग कोणा चुकतं? ऐका, आपलं चुकत नाही, आपलं बरोबरच आहे. जे आद्यत्वाने आहे त्या आद्यत्वाने आम्हाला कळण्यासाठी ज्याने आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्याने आम्हाला मार्ग दाखवला, आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये आद्यत्वाने घ्यावं. विठाला अहो गीता आली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावरती धृतराष्ट्राला समोर, संजयाला त्याला प्रतिस्पर्धी म्हणून संजयाला सर्व ज्ञान सांगण्यासाठी हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्र बसलाय. संजयाला तिथं ठेवलं आकाशवाणीच्या बातम्या सांगायसाठी. आकाशवाणीचं दूरध्वनी केंद्र संजय होता. काही वायर लागत नव्हतं, नेट लागत नव्हतं, 4G 5G काहीच नाही. सगळी GB तिथं होती महाराज. संजयाला तिथं ठेवलं होतं. पण भगवंताला वाटलं म्हाताऱ्या माणसाच्या हातून सुरुवात केली पाहिजे, ज्येष्ठ मंडळीला मान दिला पाहिजे. हल्ली ज्येष्ठ मंडळीला मान दिला चांगलं आहे, भगवंताने दिला. पण त्या म्हाताऱ्याला मान दिला, पण त्यांनी त्याचं स्वतःच व्यक्त केलं. गीतेने पहिला श्लोक गीतेचा आहे. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता मामका चैव पांडवा किमा कुर्वत संजय. हे संजया सांग, धर्मक्षेत्र म्हणजे धर्म उत्पत्तीचं स्थान, धर्म निर्माण होण्याची जागा. त्या जागेवरती माझे आणि पंडूचे, मामका चे एव पांडवा, माझे आणि पंडूचे मुलं भांडणं करण्यासाठी, झुंजण्यासाठी गेले. तिथं जाऊन ते काय करते झाले? ते गेले भांडणं खेळायला, पण तिथं जाऊन घेतलं काय मिटून? पेतीने माग घेतला आणि आला घरी. असं तर नाही झालं ना खालून टेबलाच्या खालून घेऊन? काय करते झाले की माकुर्वत संजया. संजयने दृष्टी खोलली. महाराज दृष्टवा तो पांडवा. मला असं बोलायचं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आपल्याला काय कळलं? मी आता तुम्हाला अन्वय अर्थाने सांगितलं म्हणून तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ कळला. पण नुसता श्लोक वाचला तर आपल्याला काय कळणार? आम्हाला त्याचं काहीच कळलं नाही. पण ज्ञानोबा 1212 मध्ये आले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सव हा या श्लोकाचा अर्थ ज्ञानोबाने आम्हाला सांगितला. जे धर्मालय मनिजी तीर्थ पांडव आणि माझे गेली असते व्याजे झुंजाचे नी. आम्हाला अगोदर कळली गीता नाही, पण ज्ञानोबाने आम्हाला कळून दिली म्हणून आम्ही पारायण ज्ञानेश्वरीचं करतो. विठाला हा आमचा बाप आहे. हा बाप आम्हाला बाप रूपाने आमच्या आईनेच सांगितला म्हणून आम्ही याला बाप मानतो. आमच्या चुलतीनं सांगितलं, आमच्या शेजारचीनं सांगितलं हा तुमचा बाप आहे म्हणून आम्ही बाप मानत नाही. आमची आई स्वतः प्रमाण आहे की हा तुमचा बाप आहे. ईश्वराशी आणि आमचं कनेक्टिव्ह नातं काय आहे हे सांगण्यासाठी संत हे एकमेव स्वतः प्रमाण आहे. वेदाच्या प्रमाणापेक्षा सुद्धा संत विचाराचं प्रमाण ईश्वराला जास्त मान्य आहे. ईश्वर तुमचा कोण आहे, काय आहे, ईश्वराशी नातेसंबंध जुळवून देणारे आणि आमचं आणि ईश्वराचं काय संबंध परस्पर आहेत आणि आम्ही त्या संबंधाने काय करावं याची सर्व उत्तर मीमांसा ज्याने आम्हाला कळून दिली ते संत आमच्या जीवनात आद्यत्वाने असले पाहिजे. तुकोबराने सांगितलं विठ्ठल बाप माय चुलता. ज्ञानोबा म्हणाले कृष्ण माझी माता. अरे देवाचं आणि आपलं जीवनाचं सख्यत्व ज्याने पटून दिलं. मला वाटतंय अर्जुनाला देव ज्ञान देत होते. देव रूपाने नाही कळलं अर्जुनाला. अहो देव ज्यावेळेस अर्जुनाला देव रूपाने सांगत होते. 2 मिनिटात थांबणार आहे मी, काळजी करू नका, कीर्तन उलटणार नाही.
म्हणजे वाढणार नाही. देवरूपाने जोपर्यंत देव सांगत होते अर्जुनाला, तोपर्यंत अर्जुन ऐकण्याच्या क्षमतेतच नव्हता. ऐकण्याच्या क्षमतेत नव्हता देव. म्हणजे अर्जुन, देव सांगायचे, अरे अर्जुन असं नाही करू, जरी ते तुझे मामी सासरे काकी असले, पहिल्या अध्यात पाहत हे सगळं, मातोला शिशुरा पोहतात, देवा हे सगळे माझे येतं आणि यांना कसं मारू मी. शेवटी देव देवरूपाने सांगत असताना अर्जुन एवढा बोलला. प्रेमाच्या संबंधात दोन्ही नाते होते. मेवणा होता आणि आत्याचा पोरगा होता बा. देवाची बहीण सुभद्रा कोणाची बायको होती? अर्जुनाची. अर्जुनाला 2 बायका होत्या, एक सुभद्रा तिची एकट्याची होती, द्रौपदी या 5 मला तिकडे जास्त जायचं नाही. ही बहीण दिली म्हणून मेवणा होता. आणि दुसरं नातं आत्याचा मुलगा होता. 2 सख्यत्वाची नाते होते. हे तिसरं नातं देव भक्ताचं नंतर झालं. हे 2 नात्यांनी देव ज्यावेळेस गीता सांगत होते तोपर्यंत अर्जुन बोलत नव्हता. बोलता अर्जुन एवढा बोलला देवाला, कर्माच्या सूत्र संचलन करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्या, तुम्हाला यांना मारायचं सांगतो, तुला लाज वाटत नाही? देवाची लाज काढली हो. मारा लोकांची नाही काढायचे. लोक कसे होते? मारा लोकांनी कीर्तनात चांगलं बोला, लोक कधीही लाज काढतील. बाहेर उठल्या म्हणतात त्याला काही जमलं नाही आज. त्याच्यापेक्षा यांनी बिनलाजात जाऊ नये, यांनी लाज राखून बोलावं, यांना विचारात बोललं पाहिजे. देवाची लाज अर्जुनाने काढली. शेवटी देवाला देव पण सोडावं लागलं. आपणची देव गुरु झाले. देव माझ्या विठोबाचा गुरु झाले. आणि मग अर्जुन देवाला म्हणला, देवा गुरुन मला कार्पण्य दोष पहसत स्वभाव शिष्यस्ते हम शादी माम त्वम प्रपण. मी तुझा शिष्य झालो, तू माझी शादी कर. शादी म्हणजे उपदेश, शादी म्हणजे लग्न नाही. असं आहे. गुरुशिवाय आपल्याला तो प्रबोध होऊ शकत नाही. संताशिवाय ईश्वर प्राप्ती नाही. आईशिवाय पित्याचं दर्शन नाही. संत सांगू शकतात की देव आपला बाप आहे, हे स्वतः प्रमाण आहे. आपली आईच सांगू शकते हा तुमचा बाप आहे. मुलाच्या जीवनामध्ये सुद्धा माता पित्याची वर्गीकरण करत असताना मी एखाद्याला, बाळा इकडे बघ, मी इकडे, माझी भाषा समजते ना तुला? तुला मम्मी आवडते का पप्पा? रे पप्पा इथं असते माग आणते, ते म्हणतो मला मम्मी आवडते. बरोबर आहे त्याचं म्हणजे संकोची याच्यात जाऊ नका. बरोबर आहे त्याचं उत्तर. मला वाटतं मूल ज्या वेळेस रडतं, ज्या वेळेस त्याच्या जीवनातल्या अनेक अडचणी दूर होतात, ती दूर करणारी त्याची फक्त आई असते. गोड उत्तर दिलं बरं का त्यांनी. म्हणजे तुम्ही म्हणताल महाराज आई वडिलात कुठं वर्गीकरण करत नाही. तत्वचिंतनाच्या भाषेत करू नये. पण माता ही मुलाच्या जीवनामध्ये आद्यत्वानी आहे. संत ही आमच्या जीवनात आद्यत्वानी आहे. का आद्यत्वानी आहे? त्यांनी गोड उत्तर दिलं, आईच आधी आहे. मी आता तुम्हाला असं विचारेल, तुम्ही आता कीर्तन संपणार आहे 2 मिनिटात. महाराज वाढणार नाही, नितीन महाराज काळजी करू नका बरं का, संपणार आहे. आता कीर्तन संपलं असं गृहीत धरा आणि तुम्ही उठले. तुमच्या पुढे आधी घर का आधी रस्ता? नाही मेळ लागायला. आधी घर का आधी रस्ता? काय आधी? विठाला विठाला काही माणसं म्हणले आमच्या पुढे आधी रस्ता. ज्या रस्त्याला तुमचं घर आहे त्या रस्त्याने जाता का आधी घर डोक्यात ठेवावं लागतं, मग त्या रस्त्याने जावं. असं आहे ते, असं आहे. मृत्यू लोकांची उफराट आहे. अरे आधी जीवनामध्ये आई आहे मुलाच्या, तसं भक्ताच्या जीवनामध्ये, तुम्हा विश्वातील मानवांच्या जीवनामध्ये आधी आई आहे, नंतर पितारूपी ईश्वर नंतर आहे. अहो बरेचशा कथेमध्ये अशी उदाहरणं आहेत की देव आमचा बाप आहे, हाच तुमचा पिता आहे, याचं दिग्दर्शन करणारे संत आमच्या जीवनामध्ये या विश्वामध्ये आद्यत्वाने असले पाहिजे. आणि ईश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी सुद्धा संताशिवाय होत नाही. हरिप्राप्तीशी नामदेवराय विठ्ठलाच्या घरी सर्व काम करत होते. काय करत नव्हते नामदेवराय? एवढं सांगू का तुम्हाला? नामदेव खीर प्यायचे. एवढंच नाही, नामदेव देवाच्या जागेवर भरायचे, देव घरी जायचा फराळ करायला. एवढा नामदेवरायचा अधिकार. ते नामदेवराय एक दिवस कच्चे ठरले का? गुरुशिवाय साक्षात्कार नाही. अपूर्ण नामदेवाचं जीवन ठरलं. संताशिवाय, आईशिवाय पित्याची सिद्धी नाही. आपल्या जीवनात होत नाही.
देवाच्या जीवनात झाली नाही. रामायणातला प्रसंग सांगतो आणि थांबतो. रामायण असा प्रसंग आला, युद्ध वगैरे सगळं संपलं, रामराज्य सुरू झालं. 22 जानेवारी आपल्या जीवनात मोठा प्रदीर्घ उजाड पडला. 1.5 वर्ष झालं या कालावधीला. प्रभू राम लल्लाला स्वतःचं घर भेटलं. हां बरं का. प्रभू रामचंद्र विराजमान झाले गादीवर, रामराज्य सुरू झालं. आणि प्रभूने एक विचारलं, का रे म्हणे 10:15 वाजत आलेत, कोणाची कुजबूज चालू झाली का कीर्तन बंद करायची? आणि झाली असेल तर बंद करू आपण 2 मिनिटात. सुमंत एक काम कर म्हणे, काय करायचं? एक काम करा, बाहेर जा मंडपाच्या, अयोध्येच्या बाहेर जा. मी राजा झालो हे कोणाला नको वाटत असेल, कोणाच्या मनात काही जरी किलमिश असेल, द्वेष असेल, तर मी ही राजगादी सोडायला तयार आहे. माझ्या पिताश्रीनंतर मी ही गादी तुम्ही सर्वांनी मला सोपवलेली आहे, पण माझी इच्छा नाही, समाजाची इच्छा नसेल तर मी हे पद घ्यायला नाकारतो. मला वाटते आताच्या राजांनी जर हे विचार केले तर आमचा देश सुजलाम सुफलाम व्हायला जास्त वेळ लागणार नाही. पण हल्ली आताचे राजे विचारच करत नाहीत त्याचा, फक्त पद. हा पद पाहिजे. जा माझा तो विषय प्रतिपाद्य नाही. आमचा एकच पक्ष, हरिनामावर आमचं लक्ष. रामकृष्ण हरी हा पक्ष आहे. असो, ऐका ऐका. सुमंत जा बरं, कोणाला नको असेल मी राजा. हा सुमंत महाराज बाहेर निघले, स्मशानभूमीच्या थोडं पुढे गेले, पलीकडच्या चौकात गल्ली ओलांडली. सुमंत काकांनी एक गाड्या उकलणार होतं तिथं, विस्तरी फिरवणार. 2-4 जण बसले होते, कीर्तनाला निघाले होते. ते म्हणे ते कालच्या कीर्तनात बदल झाला जरा, शहापूरकर महाराजांनी डबल तारीख घेण्यात आली. ते तिकडे कीर्तनाला गेले, त्यांना वाटतं धंदा बुडन. हे महाराज इथं शेत यांना सांगितलं तर मी आज करतो, तुम्ही उद्या करा. मी म्हणलं काही नाही अडचण, माझं उद्या काल होतं ना, जाऊ द्या आता, ते इतकं विश्लेषण करत नाही. हे कीर्तनाला सगळे निघाले होते. हे गडी उकला ना, ओ रामभाऊ बसा ना, जाता येईल ना. अजून चाल व्हायची, अजून इवळी व्हायची. यांना चाल नाही इवळी. काय माणसं आहेत अजून परमार्थात सुधारणा. ती लोक नमुने. जाता येईल, घ्या एवढी बिडी, घ्या एवढी बिडी. बिडीला बिडी, बिडीला बिडी. जय विठ्ठल झालं, लोक घरी निघाले. ते म्हणे का आका आल्या का? हा कीर्तन संपलं म्हणे. यांना धुरकाटाने मेळच लागत नाही. पार यांचा जायचा वेळ आला तरी यांचा हुकूम लागत नाही. सुमंता बाहेर गेले. पहिल्याच तिथं चर्चा चालू होती. का रे? अरे आपला राम राजा झाला. वा वा, चांगलं झालं. काय चांगलं झालं? 6 महिने सीता रावणाने नेली होती आणि तीच सीता त्यांनी घरात घेतली. मी जर असतो तर घेतलीच नसती. कोण म्हणलं? ती गाड्या उकलीनार 3 रुपये शर्ट, ते म्हणलं. मी जर असतो तर घेतलीच नसती. पण ऐका ना, मी जर तिथं असतो त्याला म्हणलं असतं, अरे तो नेलीच कोणी असती डांबरी मेन कापड. न म्हणे कोणाची कोणी नेतं का? अरे ती आदिशक्ती होती. मला चोपदार म्हणले मगाशी, महाराज 2-3 दिवस झाले मग चप्पल तिथं आहे. मी म्हणलं कशी की? मी पाहायला गेलो, पायात बसा ना माझ्या 3 ठिकाणी तुटलेली. उदाहरणात सांगतो मी, त्यांना राग नाही येणार, आमच्या जवळचे येते. हां अरे नवी आणून ठेवा बरं, मीच घेऊन जातो. कोणाची कोणी नेत असतं का? अरे ती आदिशक्ती होती. अरे मी आज सुद्धा घेतली नसती. सुमंतानी कानात बोटं घातली. आपल्या आईविषयी असे उद्गार जर अयोध्येवासियांचे असेल, एवढा त्याग या रामाने केला जीवनाचा, तरी या लोकांचे उद्गार असतील. सुमंताला वाईट वाटलं, डोळ्यातून अश्रू गाळे. सुमंत माघारी गेले, खाली अंगठ्याने माती करू लागली. सुमंता, सांगा काका काय झालं? काय नाही प्रभू, सांगा, माझी आण आहे तुम्हाला, या राजगादीची शपथ आहे, खरं सांगा. सुमंताने सांगितलं, काय नाही प्रभू, अयोध्येवासी जनतेच्या 2-5 त्या कुचर वाट्यावर बसलेली माणसं अशी चर्चा करत होते, सीता रावणाने नेली, तुम्ही ती घरात घेतली. अरे पण आपण परीक्षा घेऊन घेतली, अग्निकाष्ट घेतलं होतं सीतेने, सीतेची परीक्षा घेतली नाही तरी त्यांना मान्य नाही ते, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रभू जाऊ द्या, त्यांच्याकडे काय लक्ष देता मूर्खाकडे? नाही, त्यांना मान्य नसेल. लक्ष्मणाला बोललं, लक्ष्मणा जी स्वामी रथ जुंपव. हो, वन भोजनाचं सीतेला बसव रथात आणि निर्जल अनन्या सोडू नये. परत तिचा संदेश ऐकायला नकोय. लखनजीने हे वृत्तांत ऐकला आणि लखनजीच्या डोळ्याला 4-4 अश्रू लागले. प्रभू, या भक्तावर असं संकट का? या माईसाठी 14 वर्ष भूमीला अंग टाकलं नाही या लखनने. त्या आईला आज अरण्यात सोडण्याची वेळ येते. लखन, तू यापेक्षा संपला असतं तर बरं झालं असतं या कामाच्या अगोदर.
लखन गैवरले. प्रभूने सांगितलेलं काम आहे. आईसाहेबापर्यंत गेले लखनजी. आई, प्रभूचा संदेश आहे. मग काही हरकत नाही. भक्त जीवन महाराज असो आई साकोटे, सदा नाम घोष. आईसाहेब रथात बसल्या. सोडलं, जास्त वाढवत नाही आता. सोडलं, रथात उतरले. हे रथ मागा आला. घोड्याने मेटा मोडले. आई, आम्हाला तुमच्या जीवनावरती जगायचं आहे, आमच्यावर कोपू नको. मालकाचं काम आहे, आम्हाला करणं भाग आहे. आईला निर्जल अरण्यात सोडलं. वाल्मिकाची काही शिष्यमंडळी गेली. त्यांनी महाराज, वाल्मिक आंधळे होते. वाल्याचा वाल्मिक झालता. वाल्मिक आंधळे होते. अरे दिव्य तेजपुंज राजकन्या स्वामी अरण्यात भटकटतीये. श्रीराम नावाचं जप आहे. अरे जा, तिला घेऊन ये, आदिशक्ती आहे ती. आणि वाल्मिकाने आश्रमात आणलं. अहलाबादपासून 30 किलोमीटर अंतरावर सीतामढी नावाचं क्षेत्र आहे. आपण गेला असाल यात्रेला तर तिथं वाल्मिकाने आणलं. आईसाहेबाला कुटीत सुंदरसं ठेवलं. त्या कालावधीमध्ये आईच्या उदरात 2 रत्न वाढत होती. लवकुशाचा वाढत होते पिंड. आणि तिथं वाल्मिक आपल्या शिष्याला धनुर्विद्येचं शिक्षण देत होते. शिक्षण देता देता अनायासे गर्भावर ते चांगले संस्कार पडले. माझ्या माताला विनंती करेल, काही ना काही कीर्तनातलं, पण तुम्ही ज्यावेळेस प्रेग्नेंट असाल, 2 जीवाचे असाल, गर्भधारण केलं असेल तुम्ही उदरामध्ये, त्या कालावधीमध्ये निदान आमचं काही ऐकू नका जीवनभर, पण 9 महिने 9 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, गीता या ग्रंथाशिवाय, नामचिंतनाशिवाय काहीच करू नका. तुम्हाला रडायची वेळ येणार नाही जीवनात. ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानोबासारखा पोरगा जन्माला येईल. अरे तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण करा, जनाबाईसारखी कन्या जन्माला येईल. आपण काहीतरीच करतो, TV पाहतो, हिचे 4 दिवस आणि तिचे 2 दिवस, आणि मग ती तशीच जन्माला येते. ती लग्न झालं का दुसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हणते, सांगते तो मा. गर्भावर संस्कार, मुलगा कसा घडवायचा आणि कसा जन्माला घालायचा हे आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे. या मनुष्य जीवनात असा उत्कृष्ट यात काही हातात आहे. म्हणते विरोचनाची पत्नी म्हणते, भरी हुई सती नाही गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया बळीराजा प्रभू पसावे हात. तिने असं पोरगं जन्माला घातलं का देवाला बटूक रूप धारण करून आलं आणि त्याच्या दारात भीक मागितली. अरे देव भिकारी ज्याच्या दारात होतो त्याने अजून काय वेगळं कमवायचं. असं पोरं जन्माला येतात. आणि साहेबाच्या उदरात ती गर्भ वाढत होती, अनायासे संस्कार होत होते. योगायोग लवकुशाचा जन्म झाला. लहानची मोठी ती पिंड झाली. इकडं रामाने विश्वशांती नावाच्या यज्ञासाठी एक घोडा सोडला. अश्वमेघ नावाचा यज्ञ करायचा. त्या अश्वावर चिठ्ठी लिहून पाठवली, या घोड्याला जो धरेल त्याला युद्ध करावं लागेल, नाही तर राजाला शरणंगती पत्करावी लागेल. असं होतं. चुनवती होती. धरला तो लवकुशाने पाहिलं. राजा आहे आणि अशी चुनवती असते. आपल्या सर्व कथा बक्षवत आहे. सोडणार नाही घोडा. बरेच आले, त्यांनी हातबल केले. शेवटी मारुतराव आले. हे मारुती मंदिरातले. ओ हे मालिकेतला हनुमान कसा आहे, थोडा थोडा घेणं देणं, आवाज तो जास्त. चला मारुतराव आले, घोडा सोडा. सुटणार नाही. अंकुशराव मागून गेले. टोपे नाही गेले, ते टोपे गेले. अंकुशराव मागून आले आणि मिठी मारली. ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. अंकुशाने दाबलं. हनुमंतराला हालताय ना, 10:15 वाजले तरी सोडी ना. नाही का टाळकरी म्हणत असते ना असं माझ्याविषयी, नाही का. अंकुशाला काहीच करताय, ऐरावताला हनुमंतराला हरताय ना. नाविलाज झाला हनुमंतरायचा, नाविलाज झाला. हनुमंतरायने मनात ती संकल्पना केली, प्रभू ज्यांची ही मुलं असतील त्याच्या आईबापाचं मला दर्शन घडू दे. हनुमंतरायने जी संकल्पना केली, डोळे झाकले की प्रभू त्यांची संकल्पना पूर्ण करायची. चित्र दिसायचं. काही संकट आले, नुसतं हनुमंता माझं स्मरण कर, तुला आता संकटातून मोकळं करील, असं वरदान होतं. हनुमंतरायने इच्छा केली, मला याच्या आईबापाचं दर्शन दे. हनुमंतरायला प्रभूच दिसले समोर. अरे बाप, हे तर आपले भाऊ आहेत. वंदन केलं. हनुमंतरायला त्या वडाच्या झाडाला बांधलं, हनुमंताला बांधलं. मग याचं दाबदन आणलं. कोणाचं? रामाचं. अरे वानर अतिलंका. अरे हे लंकेतले सर्व सैन्य कोणी मारले? हनुमंतराय. 14 चौकड्याचा राज्याचं सगळं निर्भ्यस केलं हनुमंतरायने केलं. यांनी नाही केलं. याला स्वतः काहीच नाही करता आलं. बायको गेली तर वानराच्या हातून आणता आली याला. हनुमंतरायला बांधलं. मग हे घाबरलं. अरे रे रे रे, आपलंच घर फुटलं. मग आता कसं?
हनुमंतरायाला बांधल्यानंतर प्रभू नाईलाजाने प्रभू रथावर चढले आणि आले. आणि प्रभू आल्यानंतर घोडा सोडा, सुटणार नाही. प्रभूचा आवाज आवेशात होता. आवेशात प्रभू रामाचा फोटो पहा जरा, आवेशातला पानाचा. घोडा सोडा, सुटणार नाही. प्रभूचा आवाज आला. आईसाहेबाला कुटीत कानाला ऐकायला गेला. हा आवाज परिचित आहे, मालकाचा आवाज आहे. काही आवाज द्याल त्याला भिंतेत महाराज. आपण म्हणावं मोबाईल नंबर कुठला, वय भाऊ ते तिकून म्हणतं काय काय, आपल्याला वाटतं हा हे बरोबर लागलं. ज्याचं त्याला ते कनेक्शन असतं मला. ज्याचं आता इथून जरी म्हणलं ती का असली एखादी वय रे, मला वाटलं कोणाला म्हणते, तिकून म्हणतं काय, हा मग लागलं. आई साहेबाला काय आवाज आला, आपला आवाज आहे. आईसाहेब पळत बाहेर आल्या. ज्या मर्यादा पुरुषोत्तमाला जीवन समर्पित केलंय, पण लोकांसाठी ज्यांनी मला त्यागलं, एकदा त्याचं श्रीमुख पाहून हे जीवन संपायचंय, ही रत्न त्याच्या हाती द्यायची आणि माझ्या आईशी मी समरस होते अशी मनात इच्छा केली. आईसाहेब बाहेर आल्या. पाहिलं प्रभू पुढे आहेत. वंदन केलं प्रभूला. लवकुशा बाण खाली टाका. 10-20 झाली. बस कर किंत, बाण खाली टाका. लवकुशाने नुसतं सीता बोलले. आईसाहेब बोलल्या बाण खाली टाका. लवकुशाने टाकले महाराज. आताच्या पोराला म्हणलं, भांडणं चालू आहे समजा बाहेर, सोड रे सोडा ना. आताचे पोरं बरं का जयस्वाल साहेब, आताचे पोरं असं आहे, तुम्हाला काय माहीत, तुम्हाला माहीत नाही काही कमवून. आताचे भांडणं म्हणजे कुत्र्याला म्हणलं का हाड ते जास्त गुरगुर करतं. लवकुशाने बाणं खाली टाकले. आईसाहेब आल्या. हास्याचा भाग सोडा. आईसाहेबांनी दोन्ही रत्न आपल्या कुशीत घेतले आणि प्रभूकडे चालत गेल्या. प्रभू मनात विचार केला, आज जर ही नसती तर ह्यो बरेच बेवडे तिच्यामुळेच वाचतीत. ते पोरं म्हणते काकू तुमच्यामुळे सोडलं, नाही तर बरोबर आहे. आमच्या हनुमान महाराजांनी दणकाच दिला चांगला. बरेच वाचत आहेत. हनुमान प्रभूनं विचार केला आणि वेड्या हो कोणावर बाणा चालता, अरे जगाचा बाप आहे तो जगाचा बाप नाही, तो तुमचाही बाप आहे. संत आधी म्हणजे आईने आपल्या पित्याची शुद्धी केली. कोणाची? रामाची. देवाच्या जीवनात जर ही कथा आहे तर आमच्या जीवनात संत आधी का नसावे? संत रूपी माता आधी आणि ईश्वर रूपी पिता नंतर. पुढचं चिंतनासाठी आता वेळ नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर मी पुन्हा येईन, नाही का? जाऊ द्या. झालेली सेवा प्रभूच्या चरणावरती ही कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा समर्पित करतो. नाथांच्या शब्दार्थाचं भांडवलच असं आहे महाराज. नाथाची वाङ्मय संपत्तीच अशी आहे, सगळ्या संतांपेक्षा विशेष आहे. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरीतल्या ओव्या 9033 आहेत. नाथांच्या भागवतातल्या ओव्या 18670 आहे, 72 आहे. तुकोबरायचं 4000 अभंगाचा गाथ आहे. नाथांचं 5500 आहे. नाथाचं सर्वच विषयाला आहे. नाथांच्याकडे काहीच कमी नाही महाराज. नाथाची भांडवल संपत्तीचा मी अभंगाचा पूर्ण भाव सांगू शकलो नाही. संत आधी देव मग. नाथ महाराज म्हणतात फक्त एवढंच एवढ्या वर्षी उमगून घ्या. हाची उमग आणि मना. उमग म्हणजे समज. खेड्यातल्या महिला म्हणतात ना, का ग कीर्तनाला गेलती का तू? नाना महाराज कीर्तन होतं, शेषनारायण महाराज काकडे, मला नाना म्हणतात. पोरं घरचे सोडून सगळे नाना म्हणतात. ते नाना महाराज कीर्तनात लय माटा बोलत होता. तुला त्यांचे काही 2 सकणं उमगले का? सकणं म्हणजे शब्द, तू उमगले म्हणजे समजलं. आणि आपल्या मनानेच आपल्यावर उमगून घ्यायचं असतं. मनच आपल्या जीवनामध्ये केंद्रबिंदू आहे समजण्यासाठी. हाची उमग आणि म्हणा. काय उमगायचंय? संत सगुण आहेत, देव निर्गुण आहे. आता देव कसा निर्गुण आहे, संत कसे सगुण आहेत, याचा विचार आता मांडणं शक्य नाही. परत कधी जर वेळ भेटली आठवण करून द्या. तुमच्या कृपेने गुरुच्या आशीर्वादाने समजण्याचा मी प्रयत्न करेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम तुकाराम भानुदास तुकाराम तुकाराम भानुदास तुकाराम एका जनार्दनी संत थोर देव निर्धार धाकुला.
संत या विश्वामध्ये फार मोठे आहेत. नाथांनी परत तो निकष मांडला की या विश्वामध्ये संताशिवाय मोठं कोणीच नाही. पण आपण आधी संतांना घ्या. जसं आपल्या जीवनामध्ये आधी आई आहे तसे संत रूपी माता आधी आहे. असो म्हणून प्रभूशी भगवान मारुतराया स्मशान हनुमान मंदिर या दैवतेचं सुद्धा विशेष आहे बरं का. भगवान बजरंगबलीचं सुद्धा विशेष कार्य असं आहे. नाथ महाराज या संबंधाने असं बोलतात, एका जनार्दनी संत थोर. संत या विश्वामध्ये थोरच आहेत. सर्वजण म्हटली थोर आहेत. त्या दोन सख्यत्व विचाराची दोन मंडळी एकत्र राहिली, हिंदी आणि मराठी. कानडी 5 गवळणी आहेत. ती मराठी हिंदी एकत्र आली म्हणे सबसे बडी कोण आहे. हे सगळे म्हणतात संत मोठे संत मोठे. कसे का संत मोठे? कोण या विश्वामध्ये सबसे बडी कोण आहे? ती बोलली सबसे बडी पृथ्वी आहे. पृथ्वी बडी आहे. पृथ्वी केवढी मोठी आहे? तिचा गोलाकार. तिने केवढं व्यापक रूप धारण केलंय. अरे पृथ्वी काय की बडी? हो तो शेष के माथे पे खडी. भगवान शेष नारायण, मी नाही, शेष नारायण. शेष नारायणाच्या माथेवर खडी येते. बोले शेष बडा. शेष काय का बडा? हो तो शंकर के गले में पडा. बोले शंकर बडा. काहीच असं असतं, हे नाही तर ते, ते नाही तर ते. जिधर तिधर त्याला भाई, उधर उधर मेरा भाई. शंकर बडे. शंकर काय के बडे? हो तो कैलाश में खड़े. कैलाश बड़ा. अरे कैलाश काय का बड़ा? रावण जब आया था आत्मलिंग मंगवाने के लिए, अपने माताजी ने बोला था, रावणाच्या आईचं नाव कैकसी, रामाच्या आईचं नाव कैकई. या दोन आयाचं नाव अजून कोणी ठेवलं नाही. त्यांना वाटतं नको बाबा राम जाईन वनसाला. या दोन आया लई विशेष महाराज. तिनं सांगितलं मला आत्मलिंग पाहिजे, मला पूजा करण्यासाठी. जा तू कैलास होणार. हे राम शिवाचा भक्त होता. रावण आला, शंकर उठानात. याने 10 तोंडाचा तंबुरा केला, एक एक वाद्य केलं ना, गायला लागले सनई वगैरे. महाराजांनी काय सुंदर सनई वाजवली, सुंदर वाजवतात ते. एक एक केलं पण शंकर उठानात. कैलास हादरला. रावणाने बाण काढून कैलासावर सोडला. ज्यावेळेस दगड भूकंप व्हायला लागला, शंकर उठले समाधीत. हे रामा काय केलं तो आहे म्हणजे तुम्ही उठानातच. आज तुम्ही कीर्तन सुटाना, मग आम्ही चाललो उठून. मग त्याला काय करा? असं कुठं असतं का? बरं काय पाहिजे? आत्मलिंग पाहिजे. त्याने दिलं. हे रावण ने एक बाण में कैलास उड़ा. बरे कैला रावण बडा. रावण काय का बडा? वो तो वाली के बगल में दडा. वाली एवढा मोठा भक्त होता. ज्यावेळेस वालीला मारलं प्रभूनी, रामाने वालीला मारलं, त्यावेळेस वालीने बाण धरला. सांग रामा का मारलं? तुझं काय घोडं तापलं होतं? तुझा काय बाण चोरला होता? सांग. वालीने सांगितलं काही नाही, माझ्या सुग्रीवाचं दुःख आणि माझं दुःख एक आहे. सुग्रीवाची पत्नी तू हिरावून घेतली आणि माझी पत्नी रावणाने नेली. त्याचं सैन्य तुम्हाला सहकारी करणारे. अरे सांगायचं असतं, रावण चुटकीसरशी बोलवलं असतं. एवढा वालीचा दारा. वालीच्या पाळण्याला खेळणं होतं रावणाचं. असं उलटा टांगलेला होता रावण. एवढा वालीचा दारा होता. जाऊ दे आता, घे मोक्ष, तुला मोक्षच भेटतोय, तू मेला. बोले वाली बडा. वाली काय का बडा? वो रामने एक बाण में उड़ा. बोले प्रभु रामचंद्र बड़े. बोले प्रभु रामचंद्र काय के बड़े? ओ भक्त हनुमान जी के हृदय में दडे. साधू थोर जाना. एका जनार्दनी संत थोर. देव निर्धार धाकुला. निश्चित देव धाकटाय म्हणजे लहान आहे. 3 शब्द आहे बघा. थोरला, मधवा आणि धाकटा. थोरला, मधवा आणि धाकटा. देव संत थोर. संत थोर आहेत. तुम्ही आम्ही मधले आहेत. तुम्ही आम्ही मधले आहेत आणि देव धाकटा आहे. एवढा देव धाकलाय. हा विचार आपल्यासमोर घ्या. सत्संग जीवनामध्ये करा. संत विचाराने आपण कनेक्टेड राहा आणि आपल्या जीवनाचं ऑब्झर्वेशन करा. आउटपुट करत चला. परमार्थ करतोय आपण. का विचार आपले उत्तम होत नाहीत? आपल्याला का प्रगतिशील आपण होत नाहीत? आचरणारे राहा. सद्ग्रंथाचं वाचन करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. व एकादशीसारखं पवित्र व्रत करा. आईवडिलासारखं दैवत नाही, एकादशीसारखं व्रत नाही, आणि संत देवासारखे या जगतामध्ये उद्धाराचे मोठे सत्कार्य नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ पवित्र नाही. एवढं बोलून मी माझं इथंच सेवा थांबवतो. अर्धा तास मी आपल्या वेळेवरती अतिक्रमण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. काय काहीला काही खाण्याची सवय, काही डांबरं खातात, काही रस्ते खातात, काही संडासं खातात, पण मला कीर्तनात वेळ खायची सवय. असो, आपल्या सर्वांची मी माफी मागतो. टाळकऱ्यांची सुद्धा माफी मागतो. माझ्यामुळं तुम्हाला अर्धा तास उभं राहावं लागलं. ते म्हणले महाराज टायमिंग कीर्तनाचा 8 ते 10 आहे बरं का.
मग तुम्ही ओव्हर टाईम ड्युटी करता, ओव्हर टाईमचा पगार भेटत नाही, पण मी तुम्हाला पगार देतो, काळजी करू नका. पण अरे आपण याच्यासाठीच आलोत, यांना मार्ग चांगला दाखवण्यासाठी. संतांचे विचार जर यांच्या अंतकरणाला पटतील असेल, जर मिळाले, तर यांच्याकडून आपल्याला काय कमी पडणार आहे. देवसुद्धा आपल्याला प्रसन्न होईल. म्हणून सर्व कमिटी मंडळाचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आमचे सहप्रेमी, आम्हाला ज्यांनी फोन करून इथं पाचारण केलं, आमचे मनोज भाऊ कुलकर्णी आणि आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक आप्पा कुलकर्णी आप्पा आहेत, आमचे देशमुख साहेब आहेत, समोर बसलेत, कार्यकारी सर्व विश्वस्त मंडळी, सचिव मंडळी, सर्व अधिकारी पदाधिकाऱ्याचं मी अभिनंदन करतो. पुनश्च आपल्या सर्वांना वंदन करतो. सर्व विद्यार्थी मंडळी, संत मंडळी आपल्याच समवेत इथं आहे. यांच्यासुद्धा जीवनाकडे आपलं लक्ष असावं. बरोबर, तुम्हाला काय कमी आहे, म्हणजे मी त्यासाठी उभा नाही राहिलो, पण आपण विचारलं पाहिजे, आपल्याकडं आलेला अतिथी आहे त्याला काय कमी आहे, काय कमी नाही. आपण सर्व व्यवस्था कराल आणि करताय अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी सेवेला थांबतो. विठ्ठल जे जे विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज नाही उचारिला भिकार महाराज